नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथली करंट अफेअर्सचा अभ्यास करणार आहोत आणि कोणता महिना असणार आहे तर ऑगस्ट महिन्याचं जे काही करंट अफेअर्स आहे ते आता आपण इथे अभ्यासणार आहोत। लेक्चर सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपलं ॲप्लिकेशन जर डाउनलोड केलं नसेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा, कारण त्यावर आपण जिल्हा परिषदेसाठी आणि जिल्हा परिषदेअंतर्गत जे काही आरोग्य सेवक नावाचं पद आहे त्यासाठी बॅचेस सुरू केलेले आहे। त्याचबरोबर नगर परिषदेचे बॅचेस आहे, तलाठीचे बॅचेस आहे, त्याचबरोबर राज्यसेवा आणि कंबाईनचे सुद्धा आपल्याकडे बॅचेस आहे। त्यासाठी तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। बॅच जॉईन करण्यासाठी जर तुम्हाला अभ्यास मित्राचं शिकवणं आवडत असेल तर बॅचेसमध्येच तुम्हाला यूट्यूबच्या लेक्चरच्या PDF आम्ही अवेलेबल करून देऊ। कधी जर तुम्हाला गरज भासली तर तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये त्या PDF उपलब्ध होऊन जातील। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही टेलिग्रामचं चॅनल जॉईन करून ठेवा, कारण टेलिग्रामच्या चॅनलवर तुम्हाला प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन बघायला मिळेल आणि लेक्चर मिस होणार नाही। आणि तसेच आपलं एक इंस्टाचं पेज आहे, त्याला सुद्धा फॉलो करून ठेवा, कारण त्यावर आपण अभ्यासविषयक रील्स जे आहे त्यात अपलोड करायला सुरुवात करणार आहे। मग मित्रांनो, या सर्व कुठून जॉईन करायचं, काय करायचं, सगळ्यांच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, कुठं जायची गरज नाही। हे लेक्चर झाल्यानंतर या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून दिलेल्या लिंकवरून ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, इंस्टावर फॉलो करू तुम्ही शकता। तर आता आपण लेक्चरला सुरुवात करू। या लेक्चरमध्ये आपण जवळपास 100 क्वेश्चनचा अभ्यास करणार आहोत, ज्यामध्ये 5 गोष्टी मी तुम्हाला 5 क्वेश्चन किंवा 4 क्वेश्चन शेवटी ॲज अ होमवर्क म्हणून देईल आणि बाकीचे क्वेश्चन आपण इथेच सोडवणार आहोत। मग मित्रांनो, हे जे क्वेश्चन आहे हे ऑगस्ट महिन्यातील जे काही गोष्टी घडलेल्या आहे आणि जे काही आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे त्यावर हे क्वेश्चन बनवलेले आहे आणि त्याचं विश्लेषण मी तुम्हाला देणार आहे। यानंतर तुम्हाला चालू घडामोडीसाठी आणि ऑगस्ट महिन्यासाठी दुसरं काही बघायची गरज नाही। हा फक्त व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा, पूर्ण महिना तुमचा कव्हर होणार आहे। सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न काय म्हणतो की कोणता देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपलं लँडर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील पहिला देश बनलेला आहे? तर कोणत्या देशाने, सिंपल प्रश्नाचा अर्थ काय आहे की कोणत्या देशाने आपलं जे लँडर आहे, ठीक आहे, तर ते सॉफ्टली लँड केलेलं आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर। तर हा देश कोणता बनलेला आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे, भारत हा देश बनलेला आहे। आता आपण जर बघितलं तर तुम्ही दोन ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकता। एक म्हणजे चंद्रावर उतरणारे आपण चौथे आहोत। चंद्रावर उतरणारे जर विचारलं की चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत कितवा देश आहे तर चौथा आहे। या अगोदर USA म्हणजे अमेरिका, त्यानंतर रशिया, ठीक आहे, रशिया, आणि त्याचबरोबर चायना, या 3 देशांनी ऑलरेडी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलेली आहे। पण आता आपण पहिलं कसं ठरलेलो आहोत तर पहिलं आपण जो आहोत दक्षिण ध्रुव, चंद्राचा जो दक्षिण ध्रुव आहे त्यावर उतरणारा भारत पहिला देश बनलेला आहे। खूप देशांनी ट्राय केलं, इस्रायलने ट्राय केलं, आता अलीकडे रशियाने सुद्धा ट्राय केलं होतं, त्यांचं लुना 25 मिशन होतं, ते फेल झालं। का फेल होतंय? आपलं सुद्धा चंद्रयान 2 जे मिशन आहे ते फेल झालं होतं। तर जो चंद्राचा जो काही दक्षिण ध्रुव आहे त्यावर जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी अंधार असतो, तो भाग आपल्याला पृथ्वीवरून दिसत नाही, ट्रॅकिंग करणं अवघड असतं। त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची बाब, या ठिकाणी बरेचसे क्रेटर आहे म्हणजे खड्डे आहे, आणि त्या खड्ड्यामध्ये किंवा खड्ड्याच्या आजूबाजूला लँडर उतरवणं कठीण असतं। त्यामुळं हे जे मिशन आहे हे कठीण असूनही भारताने हे यशस्वीरित्या राबवलेलं आहे। अलीकडेच भारताने हे लँडर जे उतरलेलं होतं त्याला परत काय केलं, त्याला परत हवेत नेलं आणि दुसऱ्या ठिकाणी परत लँड केलं, म्हणजे डबल भारताने सॉफ्ट लँडिंग इथे केलेलं आहे। तर याचं उत्तर असेल भारत। मग या मिशनशी संबंधित काही गोष्टी लक्षात ठेवा। 14 जुलैला हे जे मिशन आहे हे लॉन्च करण्यात आलं आपल्या भारतातून। सतीश धवन अंतराळ केंद्र जे आहे, स्पेस स्टेशन जे आहे, किंवा आपण त्याला म्हणू शकतो सतीश धवन इस्रोचं जे केंद्र आहे लॉन्चिंगचं, तिथून हे मिशन लॉन्च करण्यात आलं 14 तारखेला। हे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं 23 ऑगस्टला। कधी? 23 ऑगस्टला 6:04 तर 23 ऑगस्ट जरी तारीख लक्षात ठेवली तरी आपल्याला चालेल, ठीक आहे। तर 14 जुलै ते 23 ऑगस्ट एवढा आपल्याला कालावधी लागलेला आहे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी। मग आता या कालावधीमध्ये भारत चंद्रापर्यंत पोहोचला। मग इथं आपण पृथ्वीवरून जे मिशन चंद्रयान पाठवलं त्यासाठी रॉकेट कोणतं वापरलं तर त्यासाठी LVM-3M4 नावाचं रॉकेट यूज केलं। आता LVM म्हणजे काय? तर L म्हणजे लॉन्चिंग, V म्हणजे व्हेकल, ठीक आहे, आणि M म्हणजे मार्क, लॉन्चिंग व्हेकल मार्क 3, तर असं याचा फुल फॉर्म आहे। आणि M4 म्हणजे कितवं रॉकेट होतं, पहिलं, दुसरं, तिसरं, तर M4 म्हणजे चौथं रॉकेट होतं। तर LVM-3 म्हणजे लॉन्चिंग व्हेकल मार्क 3 M4 हे रॉकेट आपण यूज केलं होतं। तर ही बाब सुद्धा आपल्याला महत्त्वाची आहे, लक्षात ठेवायची आहे। या मिशन मध्ये रोवर होतं,
याचबरोबर या मिशन मध्ये लँडर होतं, ठीक आहे, रोव्हर म्हणजे या ठिकाणी जे बाहेर आलेले लँडर मधून जे चंद्राच्या पृष्ठभागावर चाका असणार फिरणार ते रोव्हर होतं, लँडर होतं. फक्त या मिशन मध्ये ऑर्बिटर नव्हतं, म्हणजे चंद्राला ऑर्बिट करणारं ऑर्बिटर नव्हतं, कारण चंद्रयान 2 चं ऑर्बिटर ऑलरेडी चंद्राच्या कक्षामध्ये उपस्थित होतं, म्हणून चंद्रयान 3 मध्ये ऑर्बिटर नव्हतं. ही सुद्धा बाब महत्वाची आहे. इस्रोची स्थापना कधी झाली यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर 15 ऑगस्ट 1969 ला इस्रोची स्थापना झाली होती. आणि आता सध्या इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत? एस सोमनाथ. कोण आहे? एस सोमनाथ. तर हे सध्याचे इस्रोचे अध्यक्ष आहे. एवढ्या गोष्टी ज्या आहे त्या आपल्यासाठी महत्वाच्या आहे, आपल्या लक्षात ठेवायच्या आहे. अलीकडे इस्रोने आदित्य L1 नावाचं मिशन लॉन्च केलं. तर सप्टेंबर महिन्याच्या चालू घडामोडीमध्ये आपण त्याचा अभ्यास करू. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. दुसरा प्रश्न आहे, पहिल्या प्रश्नाचं उत्तर भारत आहे, हे सगळ्यांनाच आलं असेल. दुसरा प्रश्न बघूया, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, ठीक आहे, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल. तर हा जो राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण आहे किंवा नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल जे आहे, तर त्याचे नवीन अध्यक्ष कोण बनलेलं आहे? तर याचे नवीन अध्यक्ष मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर देत चला, मी तुम्हाला इथे डायरेक्ट उत्तर सांगत जाईल. तर हा जो फोटो आहे हा प्रकाश श्रीवास्तव यांचा आहे, न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांचा आहे. मग मुळात प्रश्न अजून काही मनात येतील की हे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण नेमकं काय आहे? तर पर्यावरणाविषयक तंटे सोडवण्यासाठी याची स्थापना जी आहे ती करण्यात आलेली आहे. पर्यावरणाविषयक तंटे सोडवण्यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आली. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे हे जे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण आहे, तर याला कोण इतके अधिकार आहे, म्हणजे कसे इतकं पॉवरफुल आहे? तर जे हायकोर्ट असतं म्हणजे उच्च न्यायालय जे असतं, तर उच्च न्यायालयाला जितके अधिकार आहे तितकेच अधिकार राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाला आहे. याची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 18 ऑक्टोबर 2010 ला याची स्थापना करण्यात आली होती. कधी करण्यात आली होती? 18 ऑक्टोबर 2010 ला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आली होती. आय होप सगळं क्लिअर झालं असेल. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण 18 ऑक्टोबर 2010 ला याची स्थापना करण्यात आली. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. पर्यावरणाविषयक तंटे सोडवण्यासाठी हे काम करतं. याला अधिकार कोण इतके? तर उच्च न्यायालय इतके. आणि मग आता आपण जर बघितलं त्याचे नवीन अध्यक्ष जे कोणी बनतील ते न्यायाधीशच असतील, म्हणून आता न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव हे याचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. यानंतर थायलंडचे नवीन पंतप्रधान कोण? तर श्वेता थाउसिन हे थायलंडचे नवीन पंतप्रधान बनलेले आहे. स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे, वन लाईनर, याच्यामध्ये काय आपल्याला जास्त डीप मध्ये जायची गरज नाही. थायलंडची राजधानी बँकॉक, हे सुद्धा लक्षात ठेवा. बँकॉक ही कशाची राजधानी? थायलंडची राजधानी. यानंतर पुढे जाऊया, कोणते भारताचे 54वे व्याघ्र प्रकल्प बनलेला आहे? कोणता भारताचा 54वा व्याघ्र प्रकल्प बनलेला आहे? तर भारताचा 54वा व्याघ्र प्रकल्प आहे धोलपूर, किंवा त्याला ढोलपूर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर धोलपूर करौली व्याघ्र प्रकल्प जो आहे, जो राजस्थानमध्ये आहे, हा राजस्थानमध्ये असणारा व्याघ्र प्रकल्प भारताचा 54वा व्याघ्र प्रकल्प बनलेला आहे. मग आपण जर बघितलं तर 54वा व्याघ्र प्रकल्प म्हणून हा वन लाईनर क्वेश्चन आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. याचबरोबर काही महत्वाची इन्फॉर्मेशन, जसं की महाराष्ट्रात असणारे व्याघ्र प्रकल्प कोणते? तर मेळघाट नावाचा महाराष्ट्रामध्ये एक व्याघ्र प्रकल्प आहे जो अमरावतीमध्ये. ताडोबा नावाचा व्याघ्र प्रकल्प आहे, ताडोबा. तर ताडोबा कुठे आहे? तर चंद्रपूरमध्ये. त्यानंतर पेंच नावाचा व्याघ्र प्रकल्प आहे, हा नागपूरमध्ये. त्यानंतर सह्याद्री नावाचा एक व्याघ्र प्रकल्प आहे, सह्याद्री नावाचा व्याघ्र प्रकल्प आहे. हा जो आहे सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी यांच्या काही भागांनी मिळून तयार करण्यात आलेला आहे. त्यानंतर 5वा जर व्याघ्र प्रकल्प जर आपण बघितला तर बोर नावाचा व्याघ्र प्रकल्प आहे. बोर नावाचा व्याघ्र प्रकल्प कुठे आहे मित्रांनो? तर हा वर्ध्यामध्ये आहे. आणि एक नवेगाव नागझिरा नावाचा व्याघ्र प्रकल्प आहे, नवेगाव नागझिरा, तर हा गोंदियामध्ये आहे. तर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये 6 व्याघ्र प्रकल्प आहे. मेळघाट, अमरावती, ताडोबा, चंद्रपूर, पेंच, नागपूर, नवेगाव, गोंदिया, बोर, वर्धा आणि सह्याद्री जर आपण बघितलं सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरीच्या काही भागांमध्ये सगळ्या जिल्ह्याचा काही छोटा छोटा भाग घेऊन हा व्याघ्र प्रकल्प बनवण्यात आलेला आहे. मग आपण भारताचा 54वा व्याघ्र प्रकल्प बघितला, धोलपूर करौली
किंवा आणि त्याचबरोबर आपण हे सुद्धा बघितलं महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प किती आहे आणि कुठे आहे. यानंतर निवडणूक आयोग जो आहे तर निवडणूक आयोगाचे नवे राष्ट्रीय आयकॉन कोण बनलं आहे. तर असा प्रश्न आहे. तर निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय आयकॉन फोटोमध्ये पाहून सगळ्यांना उत्तर आलं असेल. सचिन तेंडुलकर हे निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय आयकॉन बनलेले आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला निवडणूक आयोगाचा कलम आणि तुम्हाला पॉसिबल होईल इतकी इन्फॉर्मेशन द्यायची. काय काय इन्फॉर्मेशन द्यायची. निवडणूक आयोगाचा कलम आणि निवडणूक आयोग हा पहिले 1 सदस्य होता, हा 3 सदस्य कधीपासून बनला, ही फक्त इन्फॉर्मेशन तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. कारण मी ज्या काही इन्फॉर्मेशन तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारतो त्यावर बरेच वेळा प्रश्न आला. मी आरटीआयचं एक लेक्चर घेतलं. आरटीआयच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं की भारताचे पहिले जे काही माहिती आयुक्त होते ते कोण होते, त्यांचं नाव सांगा. आणि मी हे सुद्धा सांगितलं की त्यांचं नाव व पासून सुरू होतं. दुसऱ्याच दिवशी त्यांचं नाव पेपरमध्ये विचारलं होतं. त्यामुळं जे काही विचारतो ते आज होमवर्क समजून किंवा आज मी शिक्षक दिवस आहे तर शिक्षक दिनाचा एक आदर करायचं समजून तुम्ही तुमची कमेंट तिथं टाकत चला. ठीक आहे, त्याचा फायदा मला नाही तुम्हालाच होणार आहे. मग आता मी काही अजून इन्फॉर्मेशन देतो. बघा सध्याचे निवडणूक आयुक्त कोण आहे तर राजीव कुमार हे सध्याचे 25वे निवडणूक आयुक्त आहे. राजीव कुमार. त्यानंतर जर बघितलं किती आहे 25वे. त्यानंतर पहिले निवडणूक आयुक्त कोण होते तर सुकुमार सेन हे पहिले निवडणूक आयुक्त होते. सुकुमार सेन ही बाब लक्षात ठेवायची. भारताचा निवडणूक आयोग जो आहे तो कधी स्थापन करण्यात आला होता तर भारताचा निवडणूक आयोग 25 जानेवारी 1950 ला हा भारताचा निवडणूक आयोग स्थापन करण्यात आला होता. 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून सेलिब्रेट केलं जातं. राष्ट्रीय मतदार दिवस. कोणतं मतदार दिवस हा कधी असतो तर 25 जानेवारी. का 25 जानेवारीला सेलिब्रेट केला जातो कारण भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 ला करण्यात आली होती. म्हणून या दिवसाला राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून सेलिब्रेट केलं जातं. यानंतर पुढे जाऊया. दक्षिण पूर्व आशियातील सर्वात मोठ्या डिसिलिनेशन प्लांटची पायाभरणी कुठे करण्यात आली. आता डिसिलिनेशन प्लांट नेमकं काय असतो यावर थोडी चर्चा करूया आणि नंतर आपण उत्तराकडे जाऊया. बघा मित्रांनो, बरेच असे देश आहे की ज्यांच्याकडे जमीन आहे, ठीक आहे, पण पाणी नाहीये. आणि पाणी आहे तर ते समुद्राचं पाणी. मग आपण जर बघितलं तर समुद्राचं पाणी हे पिण्यायोग्य नसतं. तर समुद्राचं पाणी पिण्यायोग्य बनवण्याची प्रोसिजरला म्हटलं तर डिसॅलिनेशन. समुद्राचे पाणी किंवा आपण म्हणूया खारे पाणीला गोड जर बनवायचं असेल, गोड्या पाण्यामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला डिसॅलिनेशन म्हटलं जातं. आणि हे जे डिसॅलिनेशन ची जी प्रक्रिया करून गोड पाणी बनवलं जातं तर तसाच एक प्रकल्प जो आहे सध्या UAE मध्ये, सौदी अरेबियामध्ये त्याचे मोठमोठे प्रकल्प आहे. पण आपल्या देशातही तसा एक प्रकल्प सुरू होत आहे. आणि दक्षिण पूर्व आशियामधील सगळ्यात मोठा प्रकल्प जो आहे तो पेरूर तमिळनाडूमध्ये सुरू करण्यात येतोय. कुठं सुरू करण्यात येतोय? पेरूर तमिळनाडूमध्ये तो सुरू करण्यात येतो. तर काय असतं डिसॅलिनेशन? खाऱ्या पाण्याला गोड पाणी बनवणं. आणि दक्षिण पूर्व आशियातील सगळ्यात मोठा प्रकल्प, मी एकंदरीत भारतातील सर्वात मोठा प्रकल्प हा पेरूर तमिळनाडू या ठिकाणी बनत आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा अजून एक महत्वाची गोष्ट की इथं जर आपण कॉमन सेन्स यूज केला ना, आपल्याला माहित असतं डिसॅलिनेशन काय. तर इथं मध्य प्रदेशला जर बघितलं समुद्र किनारा नाहीये, इकडं मणिपूरच्या इकडे पण समुद्र किनारा नाही, उत्तर प्रदेशला पण नाही, म्हणून तमिळनाडूच येणार आहे. असं सुद्धा आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकत होतो. यानंतर पुढे जाऊया. खेलो इंडिया वुमन्स लीग. आता बघा खेलो इंडिया गेम्सचे वेगवेगळे व्हेरियंट आहे. खेलो इंडिया गेम्स, त्यानंतर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स, ठीक आहे, त्याचबरोबर खेलो इंडिया युथ गेम्स, खेलो इंडिया वुमन्स लीग. तर या अलीकडे खेलो इंडिया वुमन्स लीग जी तिचं नाव चेंज करण्यात आलं आणि त्याचं नाव चेंज करून अस्मिता महिला लीग असं करण्यात आलं. खेलो इंडिया वुमन्स म्हणजे महिलांसाठी जी स्पर्धा होती तिचं नाव चेंज करून अस्मिता महिला लीग असं करण्यात आलं. ही बाब लक्षात ठेवायची. अस्मिता महिला लीग कशाच नाव करण्यात आलं तर खेलो इंडिया वुमन्स लीगचं नाव चेंज करण्यात आलं अस्मिता लीग म्हणून. यानंतर स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023 म्हणजे स्वच्छ हवा सर्वेक्षण किंवा स्वच्छ वायू सर्वेक्षण असं सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. मग हवेच्या दृष्टिकोनातून सगळ्यात स्वच्छ शहर कोणतं आढळलेलं आहे आपल्याला तर सगळ्यात स्वच्छ शहर आहे इंदोर. ठीक आहे, स्वच्छ शहर हवेच्या बाबतीतही आणि कचऱ्याच्या बाबतीतही, दोन्हीच्या बाबतीत इंदोर सगळ्यात स्वच्छ शहर आहे भारतातील. हवा असू द्या, कचरा असू द्या. मित्रांनो, इंदोर शहर हे 7 स्टार गार्बेज फ्री सिटी म्हणून याला दर्जा सुद्धा मिळालेला आहे. म्हणजे इतकं स्वच्छ आहे की आपण म्हणतो 5 स्टार हॉटेल असतात तसं हे 7 स्टार शहर आहे कचऱ्याच्या बाबतीत, की तुम्हाला इथं कचरा बघायलाच मिळणार नाही. दुसऱ्या क्रमांकावर आहे आग्रा.
हा जो अहवाल होता स्वच्छ वायू सर्वेक्षण अहवाल, यामध्ये दुसरा क्रमांक आहे आग्र्याचा आणि तिसरा क्रमांक आहे आपल्या महाराष्ट्रातील ठाण्याचा. तर ही सुद्धा बाब लक्षात ठेवायची आहे. महाराष्ट्रातील ठाणे सुद्धा या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर. यानंतर पुढे जाऊया 9वा प्रश्न. फिफा महिला विश्वचषक 2023चं विजेतेपद कोणी जिंकलं? अलीकडे मी एक नोटीस केलं की तुम्हाला एखादी स्पर्धा कुठे आयोजित केली जाते तिच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग आपण इथं ते सुद्धा जाणून घेऊया की फिफा महिला विश्वचषक जो आहे तो ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 2 देशांमध्ये ही स्पर्धा भरवण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये स्पेन हा विजयी ठरला. याने अंतिम सामन्यामध्ये इंग्लंडचा पराभव केलेला आहे. ठीक आहे. एटेना बोनमती जी आहे हिला गोल्डन बॉलचा पुरस्कार मिळालेला आहे. एटेना बोनमतीला गोल्डन बॉल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि हिनाता मियाजावा हिला गोल्डन बूटचा पुरस्कार मिळालेला आहे. तर हिनाताला कोणता पुरस्कार मिळाला? गोल्डन बूट आणि एटेनाला गोल्डन बॉल. जसं की कायलेन एम्बाम्बेला गोल्डन बूट पुरस्कार मिळाला होता पुरुषांच्या फिफा वर्ल्ड कप मध्ये आणि गोल्डन बॉलचा पुरस्कार मेसीला मिळाला होता. सेम तसंच एटेनाला गोल्डन बॉलचा पुरस्कार आणि हिनाताला गोल्डन बूटचा पुरस्कार. तर ही गोष्ट आपल्याला महत्वाची असतात, लक्षात ठेवायचे असतात. आणि हा महिलांचा 9वा फिफा विश्वचषक होता. किती होता? 9वा होता. हे सुद्धा गरजेचं आहे लक्षात ठेवणं. यानंतर 10वा प्रश्न. कोणत्या राज्याने सर्व आदिवासी वस्त्यांना सर्व हवामान रस्त्याने जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा रोड योजना सुरू केली? तर भगवान बिरसा मुंडा रोड योजना जी आहे ती महाराष्ट्र सरकारने केली. महाराष्ट्रातील 17 असे जिल्हे की ज्यामध्ये आपल्याला आदिवासी समुदाय बघायला मिळतो. या 17 जिल्ह्यातील आदिवासी वस्त्यांना 12माही किंवा सर्व हवामानामध्ये, पावसाळा असू द्या, उन्हाळा असू द्या किंवा हिवाळा असू द्या, सर्व ऋतूमध्ये यूज करता येईल अशा रस्त्याने जोडण्यासाठी एक योजना सुरू करण्यात आली जिचं नाव आहे भगवान बिरसा मुंडा रोड योजना. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. 11वा प्रश्न आहे की 15वी ब्रिक्स शिखर परिषद जी आहे ती कुठे आयोजित करण्यात आली होती? तर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल की आपल्याकडे जेव्हा चंद्रयान 3 यशस्वीरित्या लँड झालं होतं चंद्राच्या पृष्ठभागावर, त्यावेळी नरेंद्र मोदी हे इस्रोचं जे काही सेंटर आहे तिथे उपस्थित नव्हते. ठीक आहे. तर त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू त्यांनी काय केलं होतं, आपलं जे भाषण केलं होतं किंवा देशाला संबोधून त्यांचं स्पीच बोलले होते. तर तेव्हा ते कुठे गेले होते? तर ते ब्रिक्सच्या संमेलनाला गेले होते, ब्रिक्सच्या परिषदेला गेले होते. आणि तेव्हा ते दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्ग या ठिकाणी गेले होते ब्रिक्सच्या समिटसाठी. तर अशा प्रकारे ही माहिती तुम्ही लक्षात ठेवू शकता की जेव्हा चंद्रयानचं लँडिंग झालं होतं तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इथं उपस्थित नव्हते. मग ते कुठे होते? तर दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्ग या ठिकाणी होते. तेव्हा ब्रिक्सची परिषद जी आहे ती तिथे आयोजित करण्यात आली होती. तर ब्रिक्स हा जो गट आहे हा कोणकोणत्या देशाचा आहे? तर यामध्ये नाव रोज लक्षात ठेवायचं. ब्रिक्स, बी म्हणजे ब्राझील, आर म्हणजे रशिया, आय म्हणजे इंडिया, सी म्हणजे चायना आणि एस म्हणजे साऊथ आफ्रिका. या नावानेच या 5 देशांचा संघ असल्यामुळे याला ब्रिक्स हे नाव जे आहे ते पडलेलं आहे. ब्रिक्स या संघटनेची स्थापना 16 जून 2009 ला झाली. तेव्हा हा ब्रिक्स संस्था नव्हती किंवा ब्रिक्स ही संघटना अस्तित्वात नव्हती. ब्रिक ही संघटना अस्तित्वात होती. त्यामध्ये ब्राझील, रशिया, इंडिया आणि चायना होते. त्यामध्ये साऊथ आफ्रिकेचा समावेश नव्हता. साऊथ आफ्रिका हा नंतर ऍड झाला आणि तेव्हापासून या संघटनेला ब्रिक्स असं म्हटलं जाऊ लागलं. तर दक्षिण आफ्रिकेच नंतर ऍड झाला होता. पहिले ही ब्रिक नावानेच ओळखली जात होती. यामध्ये आता येणाऱ्या भविष्यामध्ये अनेक सदस्य ऍड होणारे, UAE ऍड होणारे, इराण ऍड होणारे, इथिओपिया ऍड होणारे, सौदी अरेबिया ऍड होणारे, UAE ऍड होणारे, असे बरेचसे देश जे आहे नेक्स्ट ब्रिक्स परिषदेमध्ये ऍड होणार आहे. तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की कितवी परिषद होती? तर ही 15वी परिषद होती. हे सुद्धा महत्वाचं आहे. 15वी परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? तर 15वी परिषद जोहान्सबर्ग किंवा जोहान्सबर्ग येथे आयोजित करण्यात आलेली परिषद किती होती? तर 15वी परिषद होती. सगळ्या अँगलने प्रश्न लक्षात ठेवायचा, सगळ्या अँगलने प्रश्नाचा विचार करायचा, तेव्हा आपलं उत्तर बरोबर येतं. यानंतर यापूर्वीची जी काही परिषद झाली होती ती चायनामध्ये झाली होती. त्याच्या पहिले भारतामध्ये झाली होती. या भारत आणि चायनामध्ये ज्या काही परिषदा झाल्या होत्या, ठीक आहे, तर त्या परिषदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या थ्रू झाल्या होत्या.
तिथं डायरेक्ट व्हिडिओच्या थ्रू त्या परिषद आयोजित करण्यात आल्या होत्या, पण इथं हे सगळे एकत्र येऊन ही परिषद आयोजित करण्यात आली होती. डायरेक्ट 2023 मध्ये 15वी परिषद जी होती ती डायरेक्ट आयोजित करण्यात आली होती. 13वी परिषद भारतामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू आणि 14वी सुद्धा सेम चायनामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू आयोजित करण्यात आली होती. 15वी हिच्यामध्ये सगळे नेते एकत्र आले आणि सगळे एकमेकांना भेटले. यानंतर पुढे जाऊया. 12वा प्रश्न, कोणत्या राज्याने प्राणवायू देवता पेन्शन योजना जी आहे ती सुरू केलेली आहे? तर प्राणवायू देवता पेन्शन योजना जी आहे ती हरियाणा या राज्याने सुरू केलेली आहे. तर प्राणवायू आपला प्राणवायू काय आहे? तर प्राणवायू आहे ऑक्सिजन. ठीक आहे, प्राणवायू काय आहे? O2. ऑक्सिजन हा प्राणवायू आहे. प्राणवायूची देवता कोण आहे? देवता म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी देणारा जो असतो तो देवता असतो आपल्यासाठी. मग आपल्याला प्राणवायू देणारा देवता आहे एखादं झाड. ठीक आहे, झाड स्वतःमध्ये कार्बन डायऑक्साईड घेतं आणि ते आपल्याला प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन बाहेर टाकतं आणि त्यामुळं आपण या पृथ्वी तलावर आपल्याला जगणं शक्य झालेलं आहे. मग हे झाड जे प्राणवायू बाहेर टाकतं, तर यांच्यासाठी एक स्कीम लॉन्च करण्यात आलेली आहे. जे काही 75 वर्षापेक्षा जास्त वयाचं झाड असेल, 75 पेक्षा जास्त वयाचं झाड असेल, याची जो व्यक्ती निगा राखल त्याला दर वर्षाला 2,500 रुपये दिले जाईल. 75 वर्षापेक्षा जास्त वयाचं झाड असेल आणि जो व्यक्ती त्या झाडांची निगा राखल त्याला किती रुपये दिले जातील? वर्षाच्या काठी 2,500 रुपये दिले जातील. त्याने जर समजून घ्या 2 झाडं सांभाळले की 5,000, 4 झाडं सांभाळले की 10,000 रुपये त्याला वर्षाच्या काठी मिळेल. आणि ही योजना हरियाणा या राज्याने सुरू केली आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. यानंतर भारतातील पहिला हायड्रोजन इंधन उद्योग म्हणजे हायड्रोजनची निर्मिती करणारा जो काही इंधन उद्योग आहे हा कुठे सुरू करण्यात आलेला आहे? तर हा पहिला उद्योग आता जमशेदपूर मध्ये सुरू करण्यात आलं आणि जमशेदपूर झारखंड मध्ये आहे. महत्वाचं आहे, तुम्हाला माहित असलं पाहिजे. यानंतर पुढील एक महत्वाचा प्रश्न म्हणजे कोणत्या देशाने महिलांसाठी जगातील पहिली पोस्टमॉर्टम डिप्रेशन प्रतिबंधक गोळी जी आहे जुर्जुवा नावाची एक गोळी आहे. आता मला प्रॉपर याचा उच्चार करता आला की नाही मलाच माहित नाही, पण ही जी गोळी आहे ही मंजूर करण्यात आली. आणि ही गोळी नेमकं काय काम करते आणि कोणी मंजूर केली? तर पहिले उत्तर बघूया. अमेरिकेने ही गोळी मंजूर केलेली आहे. आता या गोळीचं काम काय आहे? तर जेव्हा महिलांची प्रेग्नेन्सी नंतरची जी अवस्था असते, जेव्हा महिलांची प्रेग्नेन्सी होती आणि त्यानंतर अचानक एक बाळ महिलेच्या आयुष्यात येतं आणि पहिले असं नॉर्मल जगायची सवय असते, म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर महिलांची बऱ्यापैकी चिडचिड व्हायला लागते किंवा वेगळ्या प्रकारे महिला रिॲक्ट करायला लागते. तर ते जे काही बाळ जन्माला आल्यानंतर जी काही चिडचिड होते किंवा जे काही रिॲक्ट वेगवेगळ्या प्रकारे महिला होते, तर ती न होऊन देण्यासाठी एक गोळी सुरू करण्यात आलेली आहे. तर त्या गोळीचं नाव आहे हे काय? जुर्जुवे नावाची एक गोळी आहे. तर ती सुरू करण्यात आलेली आहे आणि ती अमेरिकेने सुरू केली. बरेचशे वेळी असं आढळलेलं आहे की प्रेग्नेन्सी नंतर बऱ्यापैकी महिला डिप्रेशनमध्ये जातात, तर ते अँटी डिप्रेशन गोळी ही अमेरिकेने सुरू केलेली आहे. तर लक्षात ठेवा, अमेरिका असं सुरू करणारा पहिलाच देश ठरलेला आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा, ही जी आहे पोस्ट काय म्हणता येईल आपल्याला, काय यूज शब्द, पोस्ट पार्टम प्रक्रिया असते. बाळाच्या जन्मानंतरची अवस्था जिला म्हटलं तर पोस्ट पार्टम अवस्था. तर पोस्ट पार्टम डिप्रेशन च्या विरोधात ती गोळी मंजूर करण्यात आलेली आहे. आय होप तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असतील. यानंतर केरळच्या विधानसभेने केरळचं नाव चेंज करण्याचा अलीकडे प्रस्ताव त्यांच्या विधानसभेमध्ये मांडला होता आणि तो मंजूरही केला होता. तर केरळचं नाव आता ते काय करणार आहे? तर केरळम असं करणार आहे. काय करणार आहे? केरळम. केरळचं नाव चेंज होऊन ते काय होणार आहे? केरळम. यानंतर पुढे जाऊया. पुढील प्रश्न आहे बघा, भारताची 14वी नवरत्न कंपनी म्हणून वित्त मंत्रालयाने कोणत्या कंपनीला मान्यता दिलेली आहे? तर आपल्याकडं 3 प्रकारच्या कंपन्या असतात. एक असते महारत्न, एक असते नवरत्न आणि काही असतात मिनी रत्न. तर आपल्याकडे सध्या देशामध्ये 13 महारत्न कंपन्या आहे, 14 नवरत्न कंपन्या आहे आणि 74 मिनी रत्न कंपनी आहे. तर देशाची 14वी नवरत्न कंपनी कोणती बनलेली आहे? ONGC. पण ONGC काय? तर ONGC विदेश लिमिटेड नावाची जी कंपनी आहे तर ती देशाची 14वी नवरत्न कंपनी बनली. ONGC ऑलरेडी एक कंपनी आहे. ONGC महारत्न कंपनी, ऑलरेडी ती एक महारत्न कंपनी ONGC, पण तिने काय केलं, अजून एक स्वतःची कंपनी सुरू केली ONGC
फॉरेन लिमिटेड किंवा विदेश लिमिटेड या नावाने, आणि ही जी कंपनी आहे ही सुद्धा आता नवरत्न कंपनी बनलेली आहे. काही दिवसांनी ही सुद्धा महारत्न कंपनीच्या यादीमध्ये ऍड होऊ शकते. तर ओएनजीसी कोणती कंपनी आहे? महारत्न. हिने सुरू केलेली ओएनजीसी विदेश लिमिटेड कोणती कंपनी आहे? तर नवरत्न. ही देशाची 14वी नवरत्न कंपनी आहे. तर देशाची 14वी महारत्न कंपनी अजून नाहीये, पण देशाची 14वी नवरत्न कंपनी कोणती आहे? तर ओएनजीसी विदेश लिमिटेड. यानंतर पुढे जाऊया. नासाने जगातल्या पहिल्या सुपरसॉनिक विमानाला ज्याचं नाव होतं X-59 याला काय टोपण नाव दिलेलं आहे? तर या X-59 ला सन ऑफ कॉन्कॉर्ड असं नाव दिलेलं आहे. सन ऑफ कॉन्कॉर्ड असं नाव या X-59 विमानाला देण्यात आलेलं आहे. कोणामार्फत? नासा मार्फत. यानंतर पुढे जाऊया. जो काही अल्पसंख्याक समाज आहे, या अल्पसंख्याक समाजाचे जे काही समाजातील जे तरुण आहे ज्यांना शिक्षण घेण्याची इच्छा आहे पण महागड्या क्लासेसमुळे त्यांना शिक्षण घेता येत नाही, त्यासाठी अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने कोणती योजना सुरू केली की ज्यांना फ्री कोचिंग क्लास मिळणार आहे या योजनेअंतर्गत? तर त्या योजनेचं नाव काय आहे? तर त्या योजनेचं नाव आहे मित्रांनो नया सवेरा. नया सवेरा. तर आपल्याला नवीन पहाट किंवा नवी सकाळ असं जरी नाव दिलं तरी पण तुम्ही नीट लक्षात ठेवा, नया सवेरा पहिले शोधायचं नया सवेरा, आणि हे नसेल तर नवीन पहाट वगैरे असं तुम्ही शोधू शकता. ठीक आहे, नवी सकाळ सुद्धा शोधू शकता, पण हिचं नाव हेच लक्षात ठेवा, नया सवेरा हे हिचं नाव आहे या योजनेचं. यानंतर पुढे जाऊया. 19वा मलबार बहुपक्षीय नौदलाचा सराव जो आहे 2023 मध्ये कुठे आयोजित करण्यात आला? आता युद्ध सराव म्हटलं की त्याच्याविषयी 2-3 गोष्टी फिक्स लक्षात ठेवायचा. हा युद्ध सराव कोणाचा आहे? म्हणजे आर्मीचा आहे, नेव्हीचा आहे की नौदलाचा आहे की एअरफोर्सचा आहे? तर हा जो युद्ध सराव आहे, जरी तुम्हाला इथं विमान दिसत असेल तर हे जे विमान आहे हे नौदलाचे आहे. नौदल म्हणजे नेव्हीचा आहे. नौदल म्हणजे नेव्हीचा हा युद्ध सराव आहे. मलबार नावाचा युद्ध सराव नेव्हीचा आहे. कितवा होता हा 2023 मधला युद्ध सराव? कितवा होता? 27वा होता. कितवा होता? 27वा हा युद्ध सराव होता. 1992 मध्ये हा युद्ध सराव सुरू करण्यात आला होता. 2023 युद्ध सरावामध्ये कोण कोण पार्टिसिपेट झालं होतं? तर हे सगळे कंट्री, ऑस्ट्रेलिया, जपान, भारत आणि अमेरिका, तिघाचेही नौदल या ठिकाणी समाविष्ट झाले होते. आणि यामध्ये महत्वाची बाब, हा कुठे आयोजित करण्यात आला होता? तर हा ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित करण्यात आला होता. आपण सगळ्या दृष्टिकोनातून युद्ध सरावाविषयी गोष्टी बघितलेल्या आहे. मलबार बहुपक्षीय म्हणजे जास्त देश, एकापेक्षा जास्त देश यामध्ये समाविष्ट झाले. ऑस्ट्रेलिया, जपान, भारत, अमेरिका. कुठे आयोजित करण्यात आला? ऑस्ट्रेलिया. कशाचा आहे? तर नौदलाचा युद्ध सराव आहे. कितवा होता? 27वा. कधी सुरू झाला? 1992 ला सुरू झाला. याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. यानंतर कंबोडियाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर हुन मानेट यांची कंबोडियाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती झालेली आहे. यानंतर 21वा प्रश्न, जगातील पहिलं 3D रॉकेट अग्निबाण हे कोणत्या खासगी अवकाश संस्थेने प्रक्षेपित केलेलं आहे? आता अलीकडे 3D प्रिंटर आलेले आहे. 3D प्रिंटर म्हणजे काय? तर पहिले समजून घ्या, आपण एखादी नॉर्मल पेपरवर झेरॉक्स काढली तर ते असतात 2D प्रिंटर, पण 3D प्रिंटर आता काय आहे? तर 3D प्रिंटर आपण ज्याप्रमाणे पेपरची झेरॉक्स काढतो ती हुबेहूब झेरॉक्स येते. आपण समजून कम्प्युटरमध्ये जर त्याला सांगितलं की मला काय करून दे, मला एक मोबाईलचं कव्हर बनवायचं, आणि मग आपण ते मोबाईलचं कव्हर समजून घ्या, एखादं मोबाईलच्या कव्हरचं आपण डिझाईन दिलं तिथं फोटो, तर ते आपल्याला हुबेहूब ते मोबाईलचं कव्हर डायरेक्ट बनवून देतं. ठीक आहे, समजून घ्या मी जर सांगितलं की मला अशा प्रकारचा एक माऊस बनवून दे, तर ते अशा प्रकारचा माऊस आपल्याला बनवून देतं. ठीक आहे, तशा प्रकारचे 3D प्रिंटर मार्केटमध्ये उपलब्ध झालेले आहे. आणि त्या 3D प्रिंटरचा वापर करून एक रॉकेट बनवण्यात आलं, ज्याचं नाव अग्निबाण ठेवण्यात आलं. हे रॉकेट एका भारतीय कंपनीने बनवलेलं आहे, जिचं नाव आहे अग्निकुल कॉस्मॉस, जी मूळची चेन्नईची कंपनी आहे. तर बघा, भारतातील पहिलं 3D रॉकेट ज्याचं नाव सुद्धा लक्षात ठेवायचं, अग्निबाण. आणि अग्निबाण रॉकेट कोणाचं आहे? तर अग्निकुल कॉस्मॉस या कंपनीचं हे रॉकेट आहे. ही कंपनी मूळची चेन्नईची आहे. मागे पहिली खासगी कंपनी ठरली होती जिने आपलं रॉकेट अवकाशामध्ये पाठवलं होतं, ज्याचं नाव होतं विक्रम. ती कंपनी, खासगी कंपनी कोणती होती? स्कायरूट एरोस्पेस त्या कंपनीचं नाव होतं. यानंतर पुढे जाऊया. 22वा प्रश्न बघा, कोणत्या राज्याने अबुवा आवास योजना सुरू केलेली आहे? तर अबुवा आवास योजना ही झारखंड राज्याने सुरू केलेली आहे. झारखंड राज्याने ही जी योजना सुरू केली, तर या योजनेअंतर्गत जे काही गरीब व्यक्ती असतील, खूपच गरीब, त्यांना
3 खोल्यांचं घर उपलब्ध करून दिलं जाणार आहे. गव्हर्नमेंट मार्फत 3 खोल्यांचं घर या गरीब कुटुंबांना, झारखंडमधील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर आबुआ आवास योजना झारखंडची आहे. गरीब कुटुंबांना 3 खोल्यांचं घर या योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिले जाणार आहे. यानंतर मित्रांनो पुढे जाऊया आपण. 23वा प्रश्न बघूया. जगातील पहिला मानवीय पायलट रोबोट पीबोट हा कोणत्या देशातील संशोधकांनी विकसित केला? म्हणजे रोबोट आता विमान चालवणार आहे आणि त्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे पीबोट. मानवाने तयार केलेला रोबोट पीबोट हा काय बनलेला आहे? पायलट बनलेला आहे. आणि मग हा जो पायलट बनलेला रोबोट जो आहे तो कोणी विकसित केला? तर हा रोबोट दक्षिण कोरियाने विकसित केलेला आहे. कोणी? दक्षिण कोरियाचा हा पायलट रोबोट आहे ज्याचं नाव आहे पीबोट. पीबोट म्हणजे पायलट रोबोट. कोणाचा? दक्षिण कोरियाचा. यानंतर दावा न केलेल्या ठेवींचा मागोवा घेण्यासाठी आरबीआयने कोणते केंद्रीय वेब पोर्टल सुरू केलेलं आहे? तर बघा पहिले काय व्हायचं समजून घ्या की एखाद्याने काय केलं, घरच्यांना सांगितलं नाही आणि एखादा फिक्स डिपॉझिट केलं, एफडी केले. समजून घ्या 10 लाख रुपये एफडी केले. किती लाख रुपये? 10 लाख रुपये एफडी केले. आता त्याचं समजून घ्या त्या व्यक्तीचा 3-4 वर्षानंतर मृत्यू झाला. मग 3-4 वर्षानंतर मृत्यू झाला पण त्याच्या घरच्यांना माहितच नाही की या व्यक्तीचे 10 लाख रुपये बँकेमध्ये पडलेले. मग आता असं सिच्युएशन मध्ये पहिले काय व्हायचं की बरोबर 10 वर्षानंतर एफडी केल्यानंतर बँक बघायची की कोणी पैसे मागायला आलं का. जर कोणी पैसे मागायला आलं नसल तर हे जे पैसे आहेत हे DEAF मध्ये जायचे. आता हे DEAF नेमकं काय आहे मित्रांनो? तर डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड नावाचा एक फंड होता. कोणाचा? आरबीआयचा. या फंड मध्ये हे पैसे जायचे आणि मग हे शिक्षणासाठी वगैरे हे पैसे यूज व्हायचे. 10 वर्षानंतर जर कोणी क्लेम करायला आलं नाही पैसे बँकेतले तर ते पैसे कोणाकडे जायचे? तर डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड मध्ये जायचे. मग आता हे असं कुठेतरी होऊ नये आणि या पैशांचा फायदा त्या व्यक्तीच्या नातेवाईकाला किंवा जवळच्या व्यक्तीला व्हावा यासाठी एक पोर्टल सुरू करण्यात आलं ज्याचं नाव आहे उद्गम नावाचं पोर्टल. ठीक आहे. तर इथं UD याचा अर्थ आहे अनक्लेम डिपॉझिट. अनक्लेम डिपॉझिट याचा अर्थ आहे आणि अनक्लेम डिपॉझिट म्हणजे एखाद्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्याच्यावर कोणीच पैशाचा दावा केलेला नाही अशा अनक्लेम डिपॉझिट त्याच्या नातेवाईकापर्यंत त्याच्या मित्रमंडळीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे पोर्टल उद्गम नावाचं पोर्टल जे आहे ते आरबीआयने सध्या लॉन्च केलेलं आहे आणि ज्याच्यावर कोणाचा दावा नाही त्याचं संशोधन करून ते पैसा त्याच्या नातेवाईकापर्यंत पोहोचवण्यासाठी या पोर्टलचा फायदा होणार आहे. किंवा समजून घ्या की तुम्ही सुद्धा चेक करू शकता की तुमच्या कोणी नातेवाईकाचे पैसे ऑलरेडी या म्हणजे आहे का कोणाच्या नावावर. तर असेल जर तुम्हाला या पोर्टलवरून समजलं तर तुम्ही त्यासाठी अप्लाय सुद्धा करू शकता. तर अशा प्रकारचे पोर्टल आहे. यानंतर पुढे जाऊया. उद्गम पोर्टल आरबीआयने सुरू केलेलं आहे दावा न केलेल्या ठेवींचा मागोवा घेण्यासाठी, अनक्लेम डिपॉझिट मिळवण्यासाठी. यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत माय बंगाल व्यसन मुक्त बंगाल असे अभियान कुठे सुरू केलं? तर एकदम सोपा प्रश्न आहे. बंगाल म्हटल्यावर हे अभियान कुठून सुरू करण्यात आलं? कोलकातावरून सुरू करण्यात आलं. माय बंगाल व्यसन मुक्त बंगाल नावाचं अभियान जे आहे ते द्रौपदी मुर्मू यांनी कोलकाता या ठिकाणावरून सुरू केलं. यानंतर प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान यालाच म्हटलं तर PM उषा अभियान. आता शिक्षण क्षेत्रातील रिलेटेड एक अभियान सुरू करण्यात आलं. शिक्षण क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त मुलांना शिक्षण मिळावं किंवा शिक्षणाची सुविधा मिळाव्या यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलं. प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियान यालाच उषा अभियान म्हणून ओळखलं जातं. तर हे जे उषा अभियान आहे हे शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेलं आहे. परत एक सोपा प्रश्न होता. यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न बघा. सेंट्रल वॉटर कमिशन CWC सेंट्रल वॉटर कमिशनने भारतात रिअल टाइम पुराच्या अंदाजासाठी कोणतं मोबाईल ऍप लॉन्च केलं? तर बघा भारतामध्ये पूर येतात तर ते पूर येण्या अगोदरच त्या ऍप मध्ये तुम्हाला कळेल की इथं पूर येणार आहे, कुठे किती मोठा पूर येऊ शकतो, तुम्हाला त्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचंय की नाही यासाठी अलीकडे एक ऍप बनवण्यात आलं. त्या ऍपचं नाव मेन आहे आपल्याला लक्षात ठेवायचं. तर त्या ऍपचं नाव आहे फ्लड वॉच ऍप. त्या ऍपचं नाव काय आहे? फ्लड वॉच ऍप. अशा प्रकारचं ऍप त्यांनी डेव्हलप केलेले. तुम्ही ऐकलं असेल मागे पुण्यामध्ये एक संस्था आहे. ठीक आहे. तर पुण्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी म्हणून एक संस्था आहे. या संस्थेने दामिनी नावाचं एक ऍप बनवलं होतं. दामिनी नावाचं ऍप काय होतं तर वीज पडण्यापूर्वी ते आपल्याला इन्फॉर्म करत होतं. वीज पडण्यापूर्वी
एक 10-15 मिनिटं आधी आपल्याला कळायचं की या ठिकाणी वीज पडू शकते, काही ठिकाणी 30 मिनिटं आधी, 25 ते 30 मिनिटं आधी सुद्धा कळायचं की या ठिकाणी विजा पडू शकतात. तर हे दामिनी नावाचं ऍप कोणी सुरू केलेलं आहे, तर IITM ने, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी या संस्थेने सुरू केलं. ही संस्था पुण्यामध्ये आहे. त्याच प्रकारे जर आपण बघितलं, सेंट्रल वॉटर कमिशनने पूर येण्यापूर्वी लोकांना इन्फॉर्म करावं यासाठी फ्लड वॉच ऍप विकसित केलेलं आहे. त्यानंतर डोप चाचणीत अयशस्वी झाल्यामुळे भारतातील ओडिशा राज्याचा सर्वात वेगवान धावपटू दुती चंद हिच्यावर उत्तेजक विरोधी समितीने किती वर्षाची बंदी घातली. तर काय होऊन जातं मित्रांनो, कधी कधी खेळाडू आपला परफॉर्मन्स वाढवण्यासाठी, तो इन्क्रीज करण्यासाठी काही ड्रग्स घेतात, काही असे पदार्थ घेतात की ज्याने त्यांचा परफॉर्मन्स इन्क्रीज होईल. तर अशा पदार्थ घेतल्यामुळं जे काही आपण म्हणू शकतो ओडिशातील सर्वात जास्त वेगवान धावपटू दुती चंद हिच्यावर किती वर्षाची बंदी घालण्यात आलेली आहे, तर हिच्यावर 4 वर्षाची बंदी घालण्यात आलेली आहे. तुम्हाला हे सुद्धा लक्षात राहिलं पाहिजे की दुती चंद ही कुठली आहे, ओडिशाची आहे. आणि हिच्यावर जी काही समिती असते म्हणजे कारवाई करणारी उत्तेजक विरोधक समिती, तर हिने 4 वर्षाची बंदी घातलेली आहे. यानंतर पुढे जाऊया, कोणत्या राज्याने जंगलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हवामान बदलाविरुद्ध लढ्यात योगदान देण्यासाठी अमृत वृक्ष आंदोलन सुरू केलेलं आहे. तर अमृत वृक्ष आंदोलन कोणाचं आहे, तर अमृत वृक्ष आंदोलन आहे आसामचं. हे आंदोलन आसाममध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. या आंदोलनाअंतर्गत 1 कोटी झाडं लावली जाणार आहे. किती झाडं लावली जाणार आहे, 1 कोटी झाडं लावली जाणार आहे. आणि या आंदोलनामध्ये अमृत वृक्ष आंदोलन नावाचं ऍप सुद्धा डेव्हलप केलं जाणार आहे, एक ऍप्लिकेशन सुद्धा बनवलं जाणार आहे आणि त्यामध्ये झाडं लावण्याविषयी जागृती पसरवली जाणार आहे. तर ऍप सुद्धा कोणी बनवलेलं आहे, तर आसामनेच बनवलेलं आहे. आणि हे आंदोलन सुद्धा कुठे सुरू झालं, आसाममध्ये सुरू झालेलं आहे. यानंतर 30वा प्रश्न, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतातील पहिलं 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस. आता आपण मागच्या एका प्रश्नामध्ये काय बघितलं होतं, 3D प्रिंटेड रॉकेटचा अभ्यास केला होता. आता आपल्याला 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिसचा अभ्यास करायचा आहे. तर हे 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस कुठे बनवण्यात आलं, तर मित्रांनो हे बेंगलोरमध्ये बनवण्यात आलेलं आहे. 3D प्रिंटरने हे पोस्ट ऑफिस बनवलेलं आहे. पोस्ट ऑफिसचा तिथं आतमध्ये कमांड दिली की हे ते बरोबर प्रिंट करून ते पोस्ट ऑफिस आपल्याला दिलेलं आहे. तर हे बेंगलोरमध्ये प्रिंट करण्यात आलेलं आहे. अवघ्या 43 दिवसामध्ये हे पोस्ट ऑफिस बनलेलं आहे. किती, फक्त 43 दिवसामध्ये. लार्सन अँड टुब्रो आणि एक मद्रासी कंपनी आहे, या दोघांनी मिळून हे ऑफिस बनवण्याचं काम केलं. यांना टार्गेट दिलं की 45 दिवसात बनवा, यांनी 43 दिवसामध्येच हे 3D प्रिंटेड ऑफिस आपल्याला बनवून दिलेलं आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, 31वा प्रश्न, केंद्र सरकारने 2023 मध्ये 2 कोटी महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी कोणती योजना सुरू केली. तर बघा, केंद्र सरकारने 2023 मध्ये 2 कोटी महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी लखपती दीदी योजना सुरू केलेली आहे. कोणती योजना, लखपती दीदी योजना सुरू करण्यात आली 2 कोटी महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी. तर एखादी महिला आहे, समजून घ्या तिला स्वतःचा रोजगार सुरू करायचा आहे पण पैसे नाहीये, समजून घ्या शिलाईचं मशीन आणायचं आहे विकत, तिला शिलाई काम जमतं, मग त्यासाठी जो पैसा आहे तो गव्हर्नमेंट पुरवणार आहे. आणि मग गव्हर्नमेंट तो पैसा पुरवल्यानंतर ती स्वतःच्या मशीनवर कपडे शिवल आणि सक्षम बनल. तर यासाठी लखपती दीदी नावाची योजना जी आहे ती केंद्र सरकारने अलीकडे सुरू केलेली आहे. यानंतर पुढे जाऊया, बघा, युनियन ऑफ युरोप फेडरेशन असोसिएशनने काय केलेलं आहे, तर एक फुटबॉलचा कप ठेवला होता ज्याचं नाव होतं सुपर कप. तर युरोपियन युनियन, आता आपण सहसा युरोपियन युनियन म्हणतो पण इथं युनियन ऑफ युरोप फेडरेशन असोसिएशन असा याचा फुल फॉर्म आहे. आणि यांनी एक सुपर फुटबॉल कप ठेवला होता, त्याचा विजेता कोण बनला याच्यावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आणि याचा विजेता मँचेस्टर सिटी हा संघ बनलेला आहे. यानंतर पुढे जाऊया, पूर्व लडाखमध्ये जगातील सर्वात उंच एक रोड बांधला जात आहे, लिकुरू मिगला फुकचे नावाचा रोड. ठीक आहे, लिकुरू मुगला फिकचे नावाचा रोड जो आहे तो बनला जात आहे. आणि तो कोण बनवत आहे, तर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन हा रोड बनवत आहे. तर तुम्हाला इथं 3 मुद्दे लक्षात ठेवायचे आहे. एक म्हणजे जगातला सगळ्यात उंच रोड कुठे बनतोय, तर लडाखमध्ये बनत आहे. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा, त्याचं नाव काय आहे, तर लिकुरू मिगला फुकचे हे त्याचं नाव आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, हा रोड कोणामार्फत बनवला जात आहे, तर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन यांच्या मार्फत हा रोड बनवला जात आहे. यानंतर पुढे जाऊया, बघा 34वा प्रश्न, वर्ल्ड ॲथलेटिक्स. ठीक आहे, वर्ल्ड ॲथलेटिक्स नावाची एक संस्था आहे
आणि ही जी संस्था आहे मित्रांनो, या संस्थेची स्थापना 1912 मध्ये करण्यात आली आणि या संस्थेचं मुख्यालय मोनॅको या ठिकाणी आहे. मग ही जी संस्था आहे वर्ल्ड ॲथलेटिक्स, ही पूर्ण देशामध्ये जे काही ॲथलेटिक्स विषयक खेळ असतात तर त्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम करतं. जसं की इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणजे ICC जसं क्रिकेट विषयी सगळ्या गोष्टी बघतं, तसं वर्ल्ड ॲथलेटिक्सच्या बाबतीत सगळ्या गोष्टी बघण्याचं काम करतं. मग त्यामध्ये एक अध्यक्ष आणि 4 उपाध्यक्ष असतात. या 4 उपाध्यक्षामध्ये एक उपाध्यक्ष आता भारतीय बनणार आहे, ज्यांचं नाव आहे आदिल सुमारीवाला. तर वर्ल्ड ॲथलेटिक्सच्या 4 उपाध्यक्षापैकी एक म्हणून कोणत्या भारतीयाची निवड झालेली आहे, तर एक उपाध्यक्ष भारतीय बनलेला आहे आदिल सुमारीवाला. हे यांचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचंय. वर्ल्ड ॲथलेटिक्सची स्थापना 1912 मध्ये करण्यात आली. मुख्यालय आहे मोनॅको या ठिकाणी. त्यानंतर ई-लर्निंग वाहनाद्वारे मुलांना अद्ययावत ज्ञान देणे, हे अद्ययावत ज्ञान देण्यासाठी कोणत्या राज्याने कंटिन्यूड लर्निंग एक्सप्रेस प्रोजेक्ट जो आहे तो सुरू केलेला आहे. तर कंटिन्यूड लर्निंग एक्सप्रेस प्रोजेक्ट हा कोणाचा आहे, तर इथं जर तुम्हाला फोटोमध्ये जर पगडी दिसत असेल तर तुम्हाला लक्षात आला असेल की हा प्रोजेक्ट पंजाबचा आहे. पण हा प्रोजेक्ट पंजाबचा नसून मित्रांनो, हा प्रोजेक्ट उत्तराखंड राज्याचा आहे. तर मी जस्ट एक मजाक म्हणून तुम्हाला सांगितलं की बऱ्याचशा मुलांना वाटलं असेल एक पगडी दिसली असेल फोटोत की हा पंजाबचा असू शकतो, पण पंजाबचा नाहीये. याचं उद्घाटन बघा डेहराडून मध्ये झालं होतं या प्रोजेक्टचं. हा उत्तराखंडचा प्रोजेक्ट आहे. हा प्रोजेक्ट नेमकं काय आहे तर बघा, जे काही असे उत्तराखंड म्हटलं तर पूर्ण डोंगराचा वगैरे एरिया, मग त्या डोंगराच्या एरियामध्ये एक गाडी जाणार आणि त्या गाडीमध्ये सगळं शैक्षणिक साहित्य असणार, तिथं एक शिक्षक असणार आणि शैक्षणिक साहित्य विथ शिक्षक या गाडीमध्येच तुम्हाला काय करणार, शिकवणार. जिथं पॉसिबल होईल तिथं ती गाडी लावली जाईल आणि तिथं मुलांना शिकवलं जाईल. तर अशा प्रकारचा प्रोजेक्ट उत्तराखंडने सुरू केलेला आहे, ज्याचं नाव आहे कंटिन्यूड लर्निंग एक्सप्रेस प्रोजेक्ट. यानंतर पुढे जाऊया. बघा, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 9व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेचं उद्घाटन केलं. आता बघा, आपण जर बघितलं तर केंद्रामध्ये लोकसभा असते आणि राज्यसभा असते, तसं राज्यामध्ये विधानसभा असते आणि विधान परिषद असते. आणि मग यांचे जे अधिकारी असतात त्यांना म्हटलं तर पीठासीन अधिकारी. जसे की लोकसभेमध्ये अध्यक्ष असतात, उपाध्यक्ष असतात, राज्यसभेमध्ये सभापती असतात, उपसभापती असतात, विधानसभेचे अध्यक्ष असतात, उपाध्यक्ष असतात, विधान परिषदेमध्ये सभापती असतात, उपसभापती असतात. तर यांना सगळ्यांना एकत्रितपणे पीठासीन अधिकारी म्हटलं जातं. आणि या सगळ्या पीठासीन अधिकाऱ्यांचं एक गट असतो, त्याला म्हटलं तर राष्ट्रीय संसदीय परिषद. मग हे जे काही राष्ट्रीय संसदीय परिषद आहे त्याची जी काही 9वी राष्ट्रीय संसदीय परिषद आहे ही कुठे भरली होती किंवा तिचं उद्घाटन कुठे झालेलं आहे, तर उदयपूर राजस्थानमध्ये तिचं उद्घाटन झालेलं आहे. मित्रांनो, राजस्थान लक्षात ठेवा, कारण ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष हे सुद्धा राजस्थानचे आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड हे सध्या राज्यसभेचे सभापती आहे, हे सुद्धा राजस्थानचेच आहे. आणि ही परिषद सुद्धा राजस्थानमधील उदयपूर या ठिकाणीच भरली होती. त्यामुळं व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं, ओम बिर्ला लोकसभेचे अध्यक्ष, जगदीप धनखड राज्यसभेचे सभापती आणि जो व्यक्ती उपराष्ट्रपती बनतो तोच राज्यसभेचा सभापती बनतो. म्हणजे जगदीप धनखड हे उपराष्ट्रपती सुद्धा आहेत. यानंतर ग्रामीण मित्र योजना ही कोणत्या राज्याने सुरू केली, तर ग्रामीण मित्र योजना ही गोवा राज्याने सुरू केलेली एक योजना आहे. या योजनेअंतर्गत सरकारी सेवा अगदी लोकांच्या दारामध्ये जाऊन त्यांना उपलब्ध करून देणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. तर ग्रामीण मित्र योजना गोव्याची आहे. बघा, थोडं मराठी नाव दिसतं ग्रामीण मित्र योजना, तर कुठे, महाराष्ट्राच्या शेजारी खाली राज्य आहे गोवा, तर यांनी ही योजना सुरू केलेली आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. बघा, 38वा प्रश्न आहे, भारतीय पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने म्हणजे BPCL ने नवीन ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे किंवा कोणाची निवड केलेली आहे, तर राहुल द्रविड यांची निवड जी आहे ती भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने केलेली आहे. जे BPCL आहे तर त्याची स्थापना 1952 मध्ये झाली होती आणि याचं आपण जर मुख्यालय बघितलं तर मुंबई आहे. याचं मुख्यालय कुठे आहे, मुंबई या ठिकाणी आहे. जी कृष्णकुमार, इथं जो तुम्हाला फोटो दिसतोय तर जी कृष्णकुमार हे BPCL चे सध्याचे अध्यक्ष आहे. तर एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे नवीन ब्रँड अँबॅसिडर झालेले राहुल द्रविड. मग आता
जे काही भारत पेट्रोलियम आहे त्याच्या नवीन ॲड जे येतील त्यामध्ये राहुल द्रविड तुम्हाला नक्कीच दिसतील किंवा पोस्टरवर राहुल द्रविड तुम्हाला दिसतील. 1952 मध्ये स्थापना, मुंबईमध्ये याचं मुख्यालय, जी कृष्णकुमार त्याचे अध्यक्ष आहेत. यानंतर 39वा प्रश्न, आशिया खंडातील सर्वात मोठं उद्यान म्हणून लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये भारतातील कोणत्या ट्युलिप गार्डनची नोंद करण्यात आलेली आहे? तर आशिया खंडातील सगळ्यात मोठं गार्डन म्हणून अलीकडे एका गार्डनची नोंदणी करण्यात आली वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये. तर हे गार्डन कोणतं आहे? तर काश्मीरमध्ये मित्रांनो, जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर या ठिकाणी इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन आहे. तर त्याची नोंद तिथे करण्यात आली. आता काही मुलांना समजलं असेल की ट्युलिप गार्डन वगैरे काय आहे. तर इथं तुम्हाला हे जे रंगीबेरंगी फुलं दिसत आहे तर यांना म्हटलं जातं ट्युलिप नावाची फुलं. तर या ट्युलिप नावाचं फुलांचं जे गार्डन आहे तर ते भारतामध्ये सगळ्यात मोठं गार्डन कुठं आहे? तर श्रीनगर या ठिकाणी आहे, ज्याचं नाव आहे इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन. तर हे आशिया खंडातील सगळ्यात मोठं गार्डन आहे. अशी नोंद कुठे झाली? तर वर्ल्ड ऑफ बुक रेकॉर्डमध्ये करण्यात आलेली आहे. तर तुम्हाला प्रश्न फक्त यावर येऊ शकतो की भारतातील सगळ्यात मोठं ट्युलिप गार्डन कुठं आहे किंवा आशिया खंडातील सगळ्यात मोठं ट्युलिप गार्डन कुठे आहे? तर तुम्हाला इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन श्रीनगर हे उत्तर द्यायचंय किंवा श्रीनगर या ठिकाणी आहे, एवढं तरी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढे जाऊया. कोणत्या अंतराळ संस्थेने लुना 25 यान चंद्राच्या पृष्ठभागावर पाठवलं आणि ते तिथं कोसळलं? तर कोणी पाठवलं? कोणत्या अंतराळ संस्थेने हे यान पाठवलं होतं? तर हे रशियाने पाठवलं होतं. रशियाची संस्था आहे, जशी आपली इस्रो आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, तशी रशियाची संस्था आहे मित्रांनो रॉसकॉस्मॉस. तर रॉसकॉस्मॉस नावाची ही जी संस्था आहे हिने आपलं लुना 25 मिशन जे आहे ते पाठवलं चंद्राच्या पृष्ठभागावर दक्षिण ध्रुवावर उतरवण्यासाठी, पण ते क्रॅश झालं. ते क्रॅश झालं कारण यांनी प्रॉपर प्लॅनिंग केलं नाही. त्यांनी गडबडीत भारताच्या अगोदर हे यान उतरवण्यासाठी पाठवलं, पण त्यांच्या नावावर तो विक्रम काही होऊ शकला नाही. आणि एक रशियाने 47 वर्षानंतर चंद्रावर एक महत्वाची मोहीम पाठवली, ती सुद्धा त्यांची फेल झाली. त्यामुळे त्यांच्या इमेजला आता मोठा धक्का पोहोचलेला आहे. तर नासाने हे केलं नाही. नासा ही संस्था अमेरिकेची, इस्रो भारताची, जॅक्सा ही जपानची आहे. ठीक आहे, जॅक्सा ही जपानची आहे. जर कोणाला पाकिस्तानच्या स्पेस ऑर्गनायझेशनचं नाव माहीत असेल तर तुम्ही खाली सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये. यानंतर पुढे जाऊया. 41वा प्रश्न आहे, इंडिया न्यू कार असेसमेंट प्रोग्राम जो आहे तो कोणी सुरू केला? तर इंडिया न्यू कार असेसमेंट प्रोग्राम नेमकं काय आहे? तर इथं एखादी कार किती सेफ आहे त्याबाबत गाड्यांना सेफ्टी रेटिंग देणं हा उद्देश आहे या कार्यक्रमाचा किंवा या प्रोग्रामचा. इंडिया न्यू कार असेसमेंट प्रोग्रामचा उद्देश काय आहे? तर गाड्यांना सेफ्टी रेटिंग देणं, 1 स्टार 2 स्टार 3 स्टार. तर अशी रेटिंग देण्यासाठी हा जो प्रोग्राम आहे हा नितीन गडकरी यांनी सुरू केलेला आहे. कोणी सुरू केला? नितीन गडकरी यांनी सुरू केला. आणि नेमकं काय आहे हे प्रोग्राम किंवा हा कार्यक्रम, तर हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. याला शॉर्टकटमध्ये इंडिया NCAP म्हटलं जातं. तर NC म्हणजे न्यू कार आणि AP म्हणजे असेसमेंट प्रोग्राम. यानंतर पुढे जाऊया. 42वा प्रश्न, 2023 मध्ये सलग दुसऱ्यांदा अंडर-20 वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप जिंकणारी भारतातील पहिली महिला कुस्तीपटू कोण बनलेली आहे? तर अंडर-20 म्हणजे 20 पेक्षा कमी वय असलेला अशी कोणती कुस्तीपटू आहे की जिने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप जिंकली? तर यांचं नाव काय आहे? तर अंतिम पांघल असं हिचं नाव आहे. काय नाव आहे? अंतिम पांघल असं या खेळाडूचं नाव आहे. आणि ही खेळाडू कुठली आहे? तर हरियाणाची ही खेळाडू आहे. कुठली आहे? तर हरियाणा राज्याची ही खेळाडू आहे. यानंतर पुढे जाऊया. कोणता देश गरोदर महिलांसाठी रेस्पिरेटरी सिसेन्शियल व्हायरस साठी ॲब्झोर्सेवा ही पहिली लस मंजूर करणारा जगातील पहिला देश बनलेला आहे? ऍक्च्युली या लसीचे वगैरे नावच इतकी किचकट आहे की माझ्याकडून जर उच्चार चुकला असेल तर ऍडजस्ट करून घ्या. मित्रांनो, ही जी लस आहे ही नेमकं काय काम करते हे मी तुम्हाला सांगतो. गरोदर महिला ज्या असतात त्यांना शेवटच्या काळामध्ये ही लस दिली जाते आणि त्या महिलांना बाळ झाल्यानंतर आणि त्या बाळाला पुढचे 6 महिने होईपर्यंत वेगवेगळे जे व्हायरस असतात त्यापासून संरक्षण देण्याचं काम ही लस करणार आहे. ही लस मंजूर करणारा जगातील पहिला देश बनलेला आहे अमेरिका. ठीक आहे, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अमेरिकेने ही लस मंजूर केलेली आहे. यानंतर पुढे जाऊया. कोणत्या राज्याने कुसिना माने क्रेच योजना सुरू केली? तर बघा,
क्रेचे किंवा क्रेच नेमकं काय आहे हे आपल्याला पहिले माहित असलं पाहिजे. तर क्रेचे किंवा क्रेच काय आहे, जिथं बालकांचा सांभाळ केला जाईल, म्हणजे बाल संगोपन केंद्र, ठीक आहे, जिथं मुलांचा बालकांचा सांभाळ केला जाईल त्याला म्हटलं तर क्रेच किंवा क्रेचे. तर क्रेच किंवा क्रेचेचा अर्थ समजला असेल, बालसंगोपन केंद्र आपण म्हणू शकतो. तर ही बालसंगोपन केंद्राची योजना जी आहे ती कर्नाटकने सुरू केली. कर्नाटक सरकारने काय म्हटलेलं आहे, तर कर्नाटकमधील 4000 ग्रामपंचायतमध्ये काय केलं जाणार आहे, बालसंगोपन केंद्र सुरू केलं जाणार आहे. या लहान मुलांच्या आई जेव्हा कामावर जातील तेव्हा ते लहान मुलं जे असतील त्यांचं संगोपन आता ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलं जाणार आहे. यासाठी कुसिना माने क्रेचे योजना सुरू केली जाणार आहे. आणि खास करून त्या मातांच्या मुलांना प्राधान्य दिले जाणार आहे ज्या माता मनरेगा सारख्या सरकारी योजनावर कामाला जाणार आहे. त्यांच्या मुलांचा सांभाळ करणार कोणी नसतं, म्हणून त्यांचा मुलांचा सांभाळ करणार आता सरकार आहे. त्यासाठी कर्नाटक सरकारने कुसिना माने क्रेची योजना सुरू केली. यानंतर ओणम सण कोणत्या राज्यात सेलिब्रेट केला जातो, तर ओणम सण जो आहे तो केरळ या राज्यामध्ये सेलिब्रेट केला जातो. आता केरळ या राज्यामध्ये ओणम सण का सेलिब्रेट केला जातो, तर केरळचा एक राजा होता ज्याचं नाव होतं महाबली. इथं तुम्हाला राजा दिसत असेल, त्याचं नाव होतं महाबली. आता महाबली त्याचं नाव होतं कारण त्याची पॉवर दिवसेंदिवस वाढत चालली होती आणि देवांना कुठंतरी ही पॉवर बघवली गेली नाही की हा खूप पॉवरफुल होत चाललेला आहे राजा. मग देवांनी काय म्हटलं भगवान विष्णूंना की हा राजा खूप जास्त पॉवरफुल होणं म्हणजे आमच्यासाठी धोकादायक आहे. मग भगवान विष्णू इथे एक अवतार घेतला त्यांनी, त्या अवताराला म्हटला तो वामन अवतार. आणि वामन अवतारांतर्गत भगवान विष्णू यांनी या राजा हा दानशूर पण खूप होता आणि याने आपल्या प्रजेला खूप चांगल्यारीत्या ठेवलेलं होतं. मग भगवान विष्णूंना माहित होतं की आपण जर काही मागितलं आपण जर तर हा राजा मना नाही करणार, म्हणून याने एक वामन अवतार घेतला. वामन म्हणून एक साधारण व्यक्ती बनून हे राजाकडे गेले आणि राजाला म्हटले की मला तुझ्याकडून एक गोष्ट पाहिजे. राजाने विचारलं काय पाहिजे, तर ते म्हणले की मला फक्त 3 पावलं जमीन पाहिजे, 3 पावलं जमीन पाहिजे. मग ते म्हणे ठीक आहे तुझे 3 पावलं जमीन तू घे. मग भगवान विष्णू यांनी पहिलं पावलामध्ये सगळी आपली पृथ्वी कव्हर केली, दुसऱ्या पावलामध्ये आकाश कव्हर केलं. मग ते म्हणले की तिसरं पाऊल कुठे ठेवू, तर राजा म्हटला की तुम्ही तिसरं पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा. आणि जसं भगवान विष्णू यांनी म्हणजे वामन अवतारामध्ये वामन यांनी या महाबलीच्या डोक्यावर पाऊल ठेवलं तसा हा महाबली पाताळात गेला. तर केरळमध्ये या महाबलीचं जे काही शासन होतं, प्रशासन होतं ते इतकं सुनियोजित आणि एकदम व्यवस्थित होतं. तर याच्या आठवणीमध्ये जो सण साजरा केला जातो तो आहे ओणम सण आणि तो कुठे सेलिब्रेट केला जातो, केरळमध्ये. तर याच्यानंतर तुम्ही विसरायचं नाही की ओणम सण कुठे सेलिब्रेट केला जातो आणि त्याची नेमकं स्टोरी काय आहे ते. यानंतर पुढे जाऊया. युनिव्हर्सल पेन्शन स्कीम जी आहे ती कोणत्या देशाने सुरू केली, बघा देशातील जे काही बुजुर्ग म्हातारे व्यक्ती असतात त्यांना थोडेफार पैसे खर्च करण्यासाठी देण्यासाठी एक स्कीम सुरू करण्यात आली. युनिव्हर्सल पेन्शन स्कीम ही सुरू केली गेली मित्रांनो बांगलादेशने. तर बांगलादेशची राजधानी ढाका, करन्सी टंका. बांगलादेशची राजधानी काय आहे, ढाका आहे, करन्सी काय आहे, टंका आहे. आणि त्यानंतर अजून काही महत्वाच्या टका म्हणू शकतो आपण त्याला, टंका म्हणण्यापेक्षा. राजधानी ढाका, करन्सी टका. आपण जर बघितलं तर पंतप्रधान मेहबूबा मुफ्ती या तुम्हाला शेजारी दिसत असेल. मेहबूबा मुफ्ती कोण आहे, तर बांगलादेशचा पंतप्रधान आहे. आणि मोहम्मद शहाबुद्दीन, ठीक आहे, मोहम्मद शहाबुद्दीन जे आहे ते बांगलादेशचे राष्ट्रपती आहे. तर यांनी काय केलेले, बांगलादेशमध्ये युनिव्हर्सल पेन्शन स्कीम सुरू केली बांगलादेशमधील म्हाताऱ्या व्यक्तींसाठी. यानंतर कोणत्या देशातील भौतिक शास्त्रज्ञांनी सुपर कंडक्टरसाठी संभाव्य परिणामांसह एक अद्वितीय डेमन पार्टिकल शोधलेला आहे. आता प्रश्न वाचल्यानंतर सगळं बऱ्यापैकी डोक्यावरूनच जाईल असा प्रश्न आहे, पण तो तुमच्या डोक्यामध्ये तो प्रश्नाची इन्फॉर्मेशन कशी टाकायची हे माझं काम आहे. आणि मग इथं लक्ष द्या मित्रांनो, बघा डेमन पार्टिकल जो आहे तो नेमकं काय आहे काय नाही यावर आता मी तुम्हाला सांगतो. बघा पहिले सुपर कंडक्टर काय असतं हे आपण लक्षात देऊया. समजा एखादं मित्रांनो वायर, एखादं काय आहे वायर आहे, एखादं काय आहे वायर आहे. आता वायरच्या आतमध्ये काय असतं, तार असते. वायरच्या आतमध्ये समजा एखादं वायर असतं, अशा प्रकारे समजा एखादं वायर असतं, या वायरच्या आतमध्ये अशी तार असते, बरोबर. आता ही जी तार असते या तारेला समजून घ्या साधारणपणे कंडक्टर म्हटलं जातं. मग या तारेमधून एका ठिकाणावरून समजा ए ठिकाणी
ए ठिकाणावरून बी ठिकाणी काय नेली जाते, वीज नेली जाते. या तारेमधून ए ठिकाणावरून बी ठिकाणी वीज नेली जाते. पण यातली समजून घ्या, आपण 100 एवढी वीज ए ठिकाणावरून पाठवली तर बी ठिकाणी यातली 90 एवढीच वीज पोहोचते. ठीक आहे, म्हणजे यातली काही वीज कमी होते, काही विजेची गळती होते, काही विजेची काय होते, गळती होते. मग आपण जर बघितलं तर ही गळती होऊ नये आणि शून्य गळती व्हावी यासाठी काय करण्यात आलं, सुपर कंडक्टर डेव्हलप करण्यात आले. सुपर कंडक्टर. आता हे जे काही आपले धातू यूज केले जाते, चांदी काही ठिकाणी यूज केलं जातं, मोस्टली तांब यूज केलं जातं या तारांमध्ये, ॲल्युमिनियम यूज केलं जातं. तर ॲल्युमिनियम मधून जेव्हा वीज पाठवली जाते तर रेजिस्टन्समुळं, ठीक आहे, कशामुळं, तर रेजिस्टन्समुळं काही वीज जी आहे तिची गळती होते. मग ही गळती कशामधून होणार नाही, जेव्हा या नॉर्मल तारीच्या जागी आपण सुपर कंडक्टरचा वापर करू. मग शास्त्रज्ञांनी वेगवेगळे धातूचा वापर करून सुपर कंडक्टर बनवलं. आणि सुपर कंडक्टर म्हणजे हे जे काही धातूचा वापर करून एक तार बनवली, त्या तारेला जेव्हा -270 डिग्री सेल्सिअस थंड केलं जाईल तेव्हा ते सुपर कंडक्टर बनतं. आणि सुपर कंडक्टर मधून काय होते, जेव्हा वीज वाहते तेव्हा काहीच विजेची गळती होत नाही. समजून घ्या, ए ठिकाणावरून बी ठिकाणी वीज पाठवली, 90% विजेचा लॉस झाला. ती जर सी ठिकाणी गेली तर 80% वीज पोहोचल आणि ती जर डी ठिकाणी पाठवली तर यातील 70% वीज पोहोचल. म्हणजे जसं अंतर वाढतं तसं विजेची गळती वाढते. मग अशा जास्त अंतराच्या ठिकाणी सुपर कंडक्टरचा वापर केला जातो. पण त्यासाठी तापमान मेंटेन करावं लागतं -270 डिग्री सेल्सिअस. आणि हे तापमान मेंटेन करण्यासाठी लिक्विड हेलियम वापरला जातो. मग लिक्विड हेलियम काय स्वस्त नाही, महाग आहे. त्यामुळं आपल्याला सुपर कंडक्टर जर वापरायचं असेल तर खर्च करावा लागतो. आणि मग जे काही ॲडव्हान्स ट्रेन आहे, सध्या आपल्या देशात तर नाही, म्हणजे काही ॲडव्हान्स ट्रेन वगैरे आहे वेगवेगळ्या देशामध्ये, या ॲडव्हान्स देशामध्ये त्या ठिकाणी या सुपर कंडक्टरचा वापर केला जातो. मग आपण जर बघितलं तर अलीकडे अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी काय शोधलेलं आहे, एक पार्टिकल शोधलेला आहे. त्यांनी त्याला नाव दिलं डेमन पार्टिकल. आता डेमन पार्टिकल याच्या जेव्हा आपण तारा बनवू किंवा याच्यापासून जेव्हा आपण सुपर कंडक्टर बनवू तर तेव्हा आपल्याला त्याला एकदम थंड करण्याची गरज नाही किंवा त्याचं तापमान कमी करण्याची गरज नाही. नॉर्मल रूम टेम्परेचरलाही आपण विजेची गळती न होऊ देता वीज एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठवू शकतो. तर यामुळं हा जो शोध आहे हा महत्वाचा आहे. आय होप तुम्हाला सर्व गोष्टी एकदम क्लिअर झालेल्या असतील की डेमन पार्टिकल नेमकं काय आहे. डेमन पार्टिकल असा एखादा पार्टिकल आपल्या शेजारी अस्तित्वात असू शकतो अशी भविष्यवाणी 70 वर्षापूर्वी ऑलरेडी एका व्यक्तीने करून ठेवली होती. त्याचं नाव आहे डेव्हिड पाईस. ठीक आहे, तर डेव्हिड पाईस नावाच्या व्यक्तीने ऑलरेडी अशी भविष्यवाणी केली होती. आणि 70 वर्षानंतर आपल्याला हक्क मिळाला आहे. मराठी त्याला राक्षसी कण म्हणलं जाऊ शकतं किंवा इंग्रजीमध्ये नावच लक्षात ठेवा, इंग्रजीतील डेमन पार्टिकल. तर हा अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी शोधलेला आहे. यानंतर पुढे जाऊया. पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 जो आहे तर त्यासाठी मेस्कॉट शुभंकर काय निवडलेला आहे, तर त्याचा जो शुभंकर आहे त्याचं नाव आहे क्रिक्टोवर्स हे या शुभंकराचं नाव आहे. पुरुष क्रिकेट विश्वचषक जो होणार आहे त्याचं शुभंकराचं नाव काय आहे, क्रिक्टोवर्स. तर आता 2023 मध्ये जो काही वर्ल्ड कप होणार आहे हा भारतामध्ये होणार आहे. कुठे होणार आहे, तर भारतामध्ये हा क्रिकेटचा वर्ल्ड कप होणार आहे. आणि एकूणातील 13वा हा क्रिकेटचा वर्ल्ड कप असणार आहे. आतापर्यंत भारतामध्ये जे काही वर्ल्ड कप झाले क्रिकेटचे तर ते भारत, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका संयुक्तरित्या आपण आयोजित करत होतो. पण आता पहिल्यांदा फक्त आणि फक्त भारतामध्ये क्रिकेटचा वर्ल्ड कप होणार आहे. ही सुद्धा बाब लक्षात ठेवायची आहे. यानंतर पुढे जाऊया. कोणत्या देशाने 16 मेगावॅट क्षमतेची जगातील सगळ्यात पॉवरफुल जी काही पवनचक्की ती बसवलेली आहे असा कोणता देश आहे, तर तो देश आहे चीन. चीनने सगळ्यात जास्त पॉवरफुल 16 मेगावॅटची पवनचक्की बसवलेली आहे. त्यालाच विंड टर्बाईन म्हटलं तर आपण नॉर्मल भाषेमध्ये पवनचक्की म्हटलं मी तुम्हाला. यानंतर कोणत्या राज्याने गृहलक्ष्मी योजना सुरू केली, तर ही गृहलक्ष्मी योजना नेमकं काय आहे, तर बघा तेलंगणाचं जे सरकार आहे, तेलंगणा जे राज्य आहे यांनी काय केलं, जे काही एसटी आणि ओबीसी या 3 समुदायामधील जे काही लोक असतील तर त्यांना, आणि या 3 समुदायातील ज्या काही महिला असतील, लोक म्हणता येणार नाही, या 3 समुदायातील ज्या काही महिला असतील यांना जर घर बांधायचं असेल तर त्याला सरकार आर्थिक मदत करेल. तर यासाठी एक योजना सुरू केली, गृहलक्ष्मी योजना 2023.
तर बघा कसं लक्षात ठेवायचं, लक्ष्मी म्हणजे घरातील स्त्री, आणि काय करण्यासाठी तर घर बांधण्यासाठी एक योजना सुरू केली, ती योजना आहे गृहलक्ष्मी योजना. कोणी सुरू केली तर तेलंगणाने ही योजना सुरू केलेली आहे. ही बाब आपल्याला लक्षात ठेवायची आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, 51वा प्रश्न आपण बघूया. कोणत्या राज्याने स्थलांतरित कामगारांच्या नोंदणी प्रक्रियेला गती देण्यासाठी अतिथी नावाचं पोर्टल सुरू केलेलं आहे? तर बघा, एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये काही कामगार स्थलांतर करतात आणि तिथे जाऊन काम करत असतात. जसं आपल्याकडे सुद्धा आपण म्हणतो की राजस्थानी येतात, गुजराती येतात, त्याचबरोबर बिहारी येतात, यूपीचे येतात, आपण त्यांना भैया वगैरे म्हणतो. तर हे जे लोक आपल्या याच्यात येतात तर त्यांची नोंदणी करून ठेवणं गरजेचं असतं. तर केरळने काय केलेलं आहे, यांची लवकरात लवकर नोंदणी करण्यासाठी केरळने अतिथी नावाचं एक पोर्टल जे आहे ते लॉन्च केलेलं आहे. तर अतिथी पोर्टल कोणासाठी तर स्थलांतरित कामगारांच्या नोंदणीसाठी कोणी लॉन्च केलं तर केरळ राज्याने लॉन्च केलेलं आहे. यानंतर भारताच्या पहिल्या मानवयुक्त समुद्रयान मिशनसाठी कोणती पाणबुडी विकसित केली जात आहे? तर बघा, भारत मित्रांनो अवकाशामध्ये 3 अंतराळवीरांना पाठवणार आहे, त्याला म्हटलं जाईल गगनयान. गगनयान. भारत अंतराळामध्ये 3 ॲस्ट्रोनॉट्स अंतराळवीरांना पाठवणार, त्याला म्हटलं जाईल गगनयान. आणि भारत 3 व्यक्तींना समुद्राखाली 6 किलोमीटर पाठवणार आहे, त्याला म्हटलं जाईल समुद्रयान. तर समुद्रयान काय आहे तर समुद्राच्या आतमध्ये 6 किलोमीटर जायचं आहे, त्याला म्हटलं जाईल समुद्रयान. आणि समुद्राच्या वर आपण अंतराळामध्ये 3 ॲस्ट्रोनॉटला घेऊन जायचंय, त्याला म्हटलं जाईल गगनयान. दोन्हीकडे पण समुद्रयानमध्ये सुद्धा 3 व्यक्ती असतील, गगनयानमध्ये सुद्धा 3 व्यक्ती असतील. तर तुम्हाला समुद्रयान असा जर प्रश्न आला तर तुम्ही कन्फ्युज नका होऊ की समुद्रयान नेमकं काय आहे. तर समुद्राच्या आतमध्ये 6 किलोमीटर खोलीवर जाण्यासाठी जे काही मिशन भारत सुरू केलेलं आहे त्याला म्हटलं तर समुद्रयान. आणि अंतराळामध्ये जवळपास 150 ते 400 किलोमीटर पर्यंत जे भारत मिशन राबवणार आहे त्याला म्हटलं जातं गगनयान. दोन्हीमध्ये पण 3 ॲस्ट्रोनॉट किंवा 3 व्यक्ती असणार आहे. आणि आपण जर बघितलं समुद्रयान मिशन सक्सेसफुल करण्यासाठी भारत मत्स्य 6000 ही पाणबुडी जी आहे बनवत आहे. तर मत्स्य 6000 नावाची पाणबुडी जी आहे ती भारत डेव्हलप करत आहे. मागे तुम्ही एक इन्सिडेंट बघितला असेल की एक पाणबुडीमध्ये फिरायला खाली गेले टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी. टायटन नावाची पाणबुडी घेऊन 3 व्यक्तींना गेले, ज्यामध्ये पाकिस्तानमधील सुद्धा एक मुलगा आणि त्याचे वडील होते बिझनेसमॅन. तर ती पाणबुडी जी होती तर तिचं काय झालं होतं म्हणजे इम्प्लोजन झालं होतं, म्हणजे ती पाणबुडी पाण्याच्या प्रेशरमुळे आतमध्ये चिमटून गेली होती. तर तसं काही होऊ नये, आपलं एकदम प्रॉपर नियोजन असावं यासाठी मत्स्य 6000 नावाची आपण एक पाणबुडी डेव्हलप केलेली आहे. तर ही पाणबुडी भारतीय 3 व्यक्तींना समुद्राच्या खाली 6 किलोमीटर पर्यंत घेऊन जाणार आहे. ज्या पाणबुडीचं नाव लक्षात ठेवायचं मत्स्य 6000. आणि गगनयान मिशनसाठी कोणतं रॉकेट यूज केलं जाणार आहे तर LVM नावाचं रॉकेट यूज केलं जाणार आहे, जे चंद्रयान 3 साठी वापरलं होतं. यानंतर पुढे जाऊया. बघा मित्रांनो, संरक्षण मंत्रालयाच्या संगणकात आता मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टीमच्या ऐवजी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम वापरली जाईल? तर बघा, आपल्याकडं 2-3 ऑपरेटिंग सिस्टीम आहे. एक म्हणजे कम्प्युटरमध्ये एकतर विंडोज नावाची ऑपरेटिंग सिस्टीम असते, तिलाच मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टीम म्हटलं जातं. नाही तर मग जे ॲपलचे डिव्हाइस आहे, ॲपलचा मोबाईल असू द्या किंवा ॲपलचं समजून घ्या लॅपटॉप असू द्या, त्यामध्ये मॅक नावाची ऑपरेटिंग सिस्टीम वापरली जाते. म्हणजे आतमध्ये जे काही आपल्याला दिसतं ते सगळं मॅक नावाची ऑपरेटिंग सिस्टीम त्याला म्हटलं जातं. मोबाईलमध्ये जे बऱ्यापैकी लोक मोबाईल वापरतात त्यामध्ये असतात अँड्रॉइड मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टीम. मग आपण जर बघितलं तर जे काही गव्हर्नमेंट सर्वंट लॅपटॉप यूज करतात त्यामध्ये सध्या विंडोज नावाची ऑपरेटिंग सिस्टीम आहे, पण ती धोकादायक आहे, तिथं हॅक केलं जाऊ शकतं किंवा त्याच्यामध्ये कोणी काडी करू शकतं. त्यामुळं सिक्युरिटी प्रोव्हाइड करावी यासाठी भारताने स्वदेशी एक ऑपरेटिंग सिस्टीम डेव्हलप केली, जिचं नाव आहे माया ऑपरेटिंग सिस्टीम. आता मायक्रोसॉफ्ट किंवा विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमच्या जागी भारताच्या जे काही गव्हर्नमेंट सर्वंट असतील त्यांच्या लॅपटॉपमध्ये माया नावाची ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर केला जाणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, भारतातील पहिली रेडिओ फ्रिक्वेन्सी सिकर ऑफ आकाश ही कोणी तयार केलेली आहे? तर सिकर ऑफ आकाश नावाची एक रेडिओ फ्रिक्वेन्सी तयार करण्यात आली. आता ही रेडिओ फ्रिक्वेन्सी काय आहे तर एखादं मिसाईल आहे समजून घ्या. तर एक मिसाईल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी अचूकपणे डागण्यासाठी ज्या गोष्टीचा वापर केला जातो त्याला म्हटलं तर रेडिओ फ्रिक्वेन्सी. आणि भारताने पहिली स्वदेशी रेडिओ फ्रिक्वेन्सी जिचं नाव आहे सिकर ऑफ आकाश ही कोणी तयार केलेली आहे? तर ही
BDL ने तयार केलेली आहे. भारत डायनामिक्स लिमिटेडने ही सिक्युअर ऑफ आकाश नावाची फ्रिक्वेन्सी तयार केलेली आहे. तर यानंतर पुढील प्रश्न बघूया. सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अँड कस्टम, तर याचे नवीन अध्यक्ष कोण बनलेला आहे? तर सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अँड कस्टमचे नवीन अध्यक्ष आहे संजय कुमार अग्रवाल. तर आता हे नेमकं काय आहे? तर बघा, तुम्ही ऐकलं असेल की एक कर जो आहे तो प्रत्यक्ष व्यक्तीला भरावा लागतो आणि एक कर जो आहे तो अप्रत्यक्ष असतो. तर प्रत्यक्ष कराविषयीचं जे काही बोर्ड आहे तर ते डायरेक्ट टॅक्स विषयीचं बोर्ड असतं. म्हणजे एक संस्था आहे जी डायरेक्ट टॅक्स विषयी, म्हणजे लोक इन्कम टॅक्स भरते की नाही ते बघतं. आणि इनडायरेक्ट टॅक्स बाबत एक बोर्ड आहे. समजा जीएसटी जो टॅक्स आहे तो इनडायरेक्ट टॅक्स आहे, मग लोक जीएसटी भरते की नाही हे इनडायरेक्ट टॅक्स वाला बोर्ड आहे ते काम बघतं. आणि त्याचे नवीन अध्यक्ष बनलेले संजय कुमार अग्रवाल. तर हे जे इनडायरेक्ट टॅक्सचं जे बोर्ड आहे याची स्थापना 1 जानेवारी 1964 मध्ये करण्यात आली होती आणि याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. याचे अध्यक्ष आहे संजय कुमार अग्रवाल, नवीन प्रमुख बनलेले आहे. यानंतर पुढे जाऊया. 56वा प्रश्न बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑगस्ट 2023 मध्ये भारतातील 508 रेल्वे स्टेशन पुनर्विकासासाठी 508 रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करण्यासाठी कोणती योजना सुरू केली? तर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकूण 1309 रेल्वे स्टेशन विकसित आम्ही करू यासाठी त्यांनी एक योजना लॉन्च केली. पण ते असं म्हणाले की आम्ही तात्पुरतं 508 रेल्वे स्टेशनचा विकास करू आणि त्यासाठी जी योजना लॉन्च करण्यात आली तिचं नाव आहे अमृत भारत स्टेशन योजना. तर अमृत भारत स्टेशन योजनेच्या अंतर्गत जे काही सध्या आपल्या देशामध्ये रेल्वे स्टेशन आहे त्यांना पुनर्विकसित केलं जाणार आहे, म्हणजे त्यांना ॲडव्हान्स लेवलचं बनवलं जाणार आहे. तर त्या योजनेचं नाव आहे अमृत भारत स्टेशन योजना. तर सध्या 508 रेल्वे स्टेशन डेव्हलप केले जातील, पण एकूण रेल्वे स्टेशन 1309 डेव्हलप केले जाणार आहे. हा आकडा सुद्धा महत्वाचा आहे. यानंतर पुढील प्रश्न, एशियन हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफी 2023चं विजेतेपद कोणत्या देशाने मिळवलेलं आहे? तर एशियन हॉकी चॅम्पियनशिप जी भरवण्यात आली होती भारतामध्येच भरवली होती. तर याचं जे काही टायटल आहे ते सुद्धा भारताने जिंकलेलं आहे. तर हॉकी चॅम्पियनशिप जी भरवली होती भारतामध्ये तर त्याचं टायटल कोणी जिंकलेलं आहे? भारताने जिंकलेलं आहे. ही बाब आपल्या लक्षात ठेवायची. भारताने कोणाला हरवलं? तर भारताने मलेशियाला हरवलं. भारताने कोणत्या देशाला हरवलं? मलेशियाला हरवून भारताने ही ट्रॉफी जी आहे हॉकीची ती जिंकली. यानंतर पुढे जाऊया. भारतातील पहिले ॲग्रिकल्चर डाटा एक्सचेंज कुठे सुरू करण्यात आलेलं आहे? तर जे काही ॲग्रिकल्चरशी संबंधित, ॲग्रिकल्चर म्हणजे कृषीशी संबंधित जे काही माहिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक ॲग्रिकल्चर डाटा एक्सचेंज नावाचं एक सेंटर स्थापन करण्यात आलं. ते हैदराबाद या ठिकाणी स्थापन करण्यात आलं. कृषी क्षेत्राशी संबंधित माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी एक संस्था स्थापन केली गेली. ती कुठे स्थापन केली? हैदराबादला. यानंतर पुढे जाऊया. कोणतं रॉकेट 2023 मध्ये इस्रोद्वारे सूर्य आणि सूर्याचा कोरोनाचं निरीक्षण करण्यासाठी आदित्य L1 ही मोहीम प्रक्षेपित करेल? सिंपल आहे. आदित्य L1 मोहीम जी आता प्रक्षेपित करण्यात आलेली आहे सप्टेंबर महिन्यामध्ये, तर त्या मोहिमेसाठी कोणत्या रॉकेटचा वापर करण्यात आला होता? तर कॉर्टोसॅट, GSLV-2, GSLV-3, PSLV-XL. तर यासाठी जे रॉकेट यूज केलं होतं ते PSLV नावाचं रॉकेट यूज केलं होतं. या PSLV नावाच्या रॉकेटने आदित्य L1ला काय पाठवलं होतं? अवकाशामध्ये पाठवलं होतं. आता आदित्य म्हणजे सूर्य मित्रांनो. आदित्य हे सूर्याचंच नाव आहे. L1 काय आहे? तर L1 हे असं ठिकाण आहे की जिथं सूर्य आणि पृथ्वी यांचं गुरुत्वीय बल काम करत नाही. फॉर एक्झाम्पल, ही पृथ्वी आहे आणि हा सूर्य आहे. मग समजून घ्या पृथ्वीचं गुरुत्वीय बल या रेंज पर्यंत काम करतं, म्हणजे पृथ्वी या ठिकाणापर्यंतच्या वस्तूला आपल्याकडे खेचू शकते आणि सूर्य समजून घ्या या ठिकाणच्या वस्तूला इथपर्यंतच्या वस्तूला आपल्याकडे खेचू शकतो. मग एक पॉइंट असा असतो की सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान तो बॅलन्स असतो की इथं जर गोष्ट असेल तर ती इथंच राहील. ना सूर्य स्वतःकडे तिला खेचल ना पृथ्वी तिला स्वतःकडे खेचल. मग हा जो पॉइंट आहे याला लँग्रेजियन नावाच्या शास्त्रज्ञावरून L1 असं नाव दिलेलं आहे. तर आपण आपलं जे आदित्य मिशन आहे ते L1 या पॉइंटवर पाठवणार आहोत, म्हणून आपण त्याला आदित्य L1 असं नाव दिलेलं आहे. आणि हे आदित्य L1 नावाचं मिशन जे आहे ते आपण अवकाशामध्ये PSLV पोलार सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल 57 नावाचं जे काही रॉकेट आहे याद्वारे आपण त्याला अवकाशामध्ये पाठवलेलं आहे. यानंतर पुढे जाऊया. 57 हे सुद्धा महत्वाचं आहे. मी पुढच्या महिन्याच्या करंट अफेअर्समध्ये हे अजून डीपमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. यानंतर इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न, म्हणजे मेलबर्न येथे आयोजित करण्यात आलेलं जे इंडियन फिल्म फेस्टिवल होतं त्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला?
तर सीतारामम नावाचा एक चित्रपट आहे, या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे। यानंतर कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर मिशनची सुरुवात केली? 61वा प्रश्न काय म्हणतो, कोणत्या राज्याने मुख्यमंत्री सौर मिशनची योजना सुरू केली? तर हे राज्य आहे मेघालय। डायरेक्ट वन लाईनर क्वेश्चन, कोणत्या राज्याने मुख्यमंत्री सौर मिशन सुरू केलं? मेघालयने ते सुरू केलेलं आहे। त्यानंतर भारतातील पहिला 4K क्वालिटी असणारा ॲनिमेटेड कार्टूनचा चित्रपट, त्यालाच फीचर फिल्म म्हटलं जातं, ॲनिमेटेड फीचर फिल्म। तुम्हाला इथं कार्टून दिसत असेल तर 4K म्हणजे एकदम हाय क्वालिटीमध्ये दिसणारा पहिला ॲनिमेटेड फीचर फिल्म कोणती आहे? तर तिचं नाव आहे मित्रांनो अप्पू। अप्पू नावाचा एक हत्ती आहे, त्याच्यावर एक ॲनिमेटेड मूव्ही बनवण्यात आलेली आहे, जिची क्वालिटी 4K असणार आहे आणि भारतातील पहिली 4K क्वालिटी असणारी ॲनिमेटेड फिल्म आहे, त्यामुळे महत्त्वाची, जिचं नाव आहे अप्पू। यानंतर 63वा प्रश्न आहे, भारतातील पहिला युनिटी मॉल कुठे बांधला जात आहे? नोएडा उत्तर प्रदेश, पानिपत हरियाणा, गांधीनगर गुजरात आणि उज्जैन मध्य प्रदेश। तर बघा युनिटी मॉल नेमकं काय असतं हे आपण समजून घेऊ आणि मग त्यानंतर बाकीच्या गोष्टीवर चर्चा करू। तर युनिटी मॉल समजून घ्या की एखाद्या ठिकाणी, समजून घ्या महाराष्ट्र आहे, तर महाराष्ट्रामध्ये जो हापूस आंबा आहे त्याला GI टॅग मिळालेला आहे, बरोबर। त्यानंतर महाराष्ट्रातील समजून घ्या पुरणपोळी प्रसिद्ध आहे, म्हणजे एखाद्या स्थानिक, एखाद्या राज्यामधील, एखाद्या ठिकाणामधील ज्या काही गोष्टी प्रसिद्ध आहे ते एका ठिकाणी लोकांना विकण्यासाठी उपलब्ध करून देणं आणि विक्रेत्यांना घेण्यासाठी उपलब्ध करून देणं, त्या तशा प्रकारच्या मॉलला म्हटलं तर युनिटी मॉल। आपल्याकडचे जनरल मॉल असतात, आईस्क्रीमचे दुकानं, त्यानंतर वेगवेगळी खायची दुकानं असतात, मॅकडी असतं, KFC असतं, त्यानंतर जे काही ब्रँडेड कपडे असतात त्याची दुकानं असतात, त्यानंतर जर आपण बघितलं मूवीचं थिएटर असतं, तर तसं न राहता असे मॉल सुरू केले जाणार आहे की आपल्या पारंपरिक संस्कृतीला धरून, आपल्या पारंपरिक ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहे त्या गोष्टी तिथं विकण्यासाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे। मग असा मॉल अलीकडे भारतामध्ये सुरू केला जात आहे आणि त्याचं ठिकाण आहे मध्य प्रदेश। मध्य प्रदेशमध्ये सुद्धा कुठं? तर उज्जैन या ठिकाणी मध्य प्रदेशमधील हा युनिटी नावाचा मॉल भारत सुरू करत आहे। यानंतर पुढे जाऊया, WHO ने ऑगस्ट 2023 मध्ये कोणत्या कोविडच्या व्हेरियंटला व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हणून घोषित केलेला आहे? तर बघा कोविडचे काही व्हेरियंट खूप घातक असतात, तर दोन प्रकारे कोविडचे जे काही व्हेरियंट आहे किंवा कोविडचे जे काही आपण म्हणूया वेगवेगळे व्हायरस आहे त्यांना दोन प्रकारे डिवाइड केलं जातं। एक असतो समजा एखादा व्हेरियंट ऑफ कन्सर्न, म्हणजे हा डोकेदुखी आहे, व्हेरियंट ऑफ कन्सर्न, आणि दुसरा असतो व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट। व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट म्हणजे हा डोकेदुखी नाही, इतका धोकादायक नाही। अशा दोन प्रकारे कोविडच्या व्हायरसला वर्गीकृत केलं जातं। मग ओमिक्रॉन असेल तर हा कन्सर्न कॅटेगरीमध्ये टाकला जाईल, धोकादायक आहे। मग अलीकडे ऑगस्ट महिन्यामध्ये जो काही एरिस नावाचा कोविडचा व्हेरियंट आहे त्याला व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट या कॅटेगरीमध्ये ऍड करण्यात आलं, म्हणजे इतकं काही धोक्याचं नाहीये, म्हणजे बाहेर समाजामध्ये असला तरी यापासून लोकांना धोका नाहीये, म्हणजे व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट या कॅटेगरीमध्ये त्याला ऍड करण्यात आलं। अलीकडे भारताने आपलं पहिलं पोस्ट कोणतं, आपल्या देशाचं पहिलं पोस्ट कोणतं, असा जर कोणी प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर भारत सरकारने दिलेलं आहे। भारत सरकारचं म्हणणं आहे की आपल्या देशातील पहिलं पोस्ट कोणतं, असा जर प्रश्न विचारला तर तुम्ही उत्तर द्यायचं कुपवाडा। जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा नावाचं एक पोस्ट ऑफिस आहे, हेच भारतातील पहिलं पोस्ट ऑफिस आहे आणि याला भारतातील पहिल्या पोस्ट ऑफिसचा दर्जा दिलेला आहे। कुपवाडा जम्मू काश्मीर हे भारतातील पहिलं पोस्ट ऑफिस आहे। यानंतर पुढे जाऊया, बघा ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स म्हणजे राहण्यायोग्य शहर किंवा जगातील राहण्यायोग्य जो काही शहराचा जो काही निर्देशांक देण्यात आलेला आहे त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर कोणतं शहर आहे? ऑकलंड न्यूझीलंड मधील, व्हिएन्ना ऑस्ट्रेलियामधील, कोपनहेगन डेन्मार्क मधील किंवा झुरिच स्वित्झर्लंड मधील? तर यामध्ये पहिला क्रमांक व्हिएन्नाने मिळवलेला आहे। व्हिएन्ना हे जगातील सर्वात राहण्यायोग्य शहर आहे, पहिला क्रमांक त्याने मिळवला। त्यानंतर 15 ऑगस्ट 2023 रोजी भारताने कोणता स्वातंत्र्य दिन सेलिब्रेट केला? तर भारताने 77वा स्वातंत्र्य दिन जो आहे तो सेलिब्रेट केलेला आहे। तर याची थीम काय होती? तर याची थीम होती नेशन फर्स्ट ऑलवेज फर्स्ट, म्हणजे राष्ट्र पहिले नेहमी पहिले, अशी याची थीम होती। आणि नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून सलग 10व्यांदा 15 ऑगस्टच्या दिवशी भाषण केलेलं आहे। तर तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या,
15 ऑगस्ट 2023 स्वातंत्र्य दिन 77वा नरेंद्र मोदी यांनी 10व्या वेळी भाषण केलं आणि या वर्षीची थीम होती नेशन फर्स्ट ऑलवेज फर्स्ट, म्हणजे राष्ट्र पहिलं आणि नेहमी पहिलंच असेल. यानंतर पुढील प्रश्न आहे की भारतातील सर्वात मोठं IT हब कुठे बांधलं जात आहे. तर भारतातील सर्वात मोठं IT हब लखनौ मध्ये बांधलं जात आहे आणि लखनौ उत्तर प्रदेशची राजधानी आहे. तर उत्तर प्रदेशमधील लखनौ या ठिकाणी भारतातील सगळ्यात मोठं IT हब ची निर्मिती केली जात आहे. यानंतर द्रौपदी मुर्मू यांनी प्रकल्प 17A मध्ये एक जहाज बनलं गेलेलं आहे फ्रिगेड INS विंध्यागिरी. तर हे जहाजाचं अनावरण केलं, म्हणजे याला पाण्यामध्ये उद्घाटन केलं. थोडक्यात याला पाण्यामध्ये बनल्यानंतर पहिल्यांदाच याची समजून घ्या नौदलामध्ये ऍड करण्यात आलं. तर हे जे अनावरण हे कुठून करण्यात आलेलं आहे असा तुम्हाला प्रश्न विचारण्यात आले. तर यावर थोडी चर्चा करू मित्रांनो. बघा, हे जे जहाज दिसतं याला म्हटलं तर फ्रिगेड, हे जहाजाला काय म्हटलं तर फ्रिगेड, आणि 2 संस्थांनी मिळून हे बनवलेलं आहे. एक म्हणजे माझगाव डॉक शिप बिल्डर्स जे आपलं मुंबईमध्ये आहे, आणि दुसरं म्हणजे गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर जे कोलकात्यामध्ये. तर या दोघांनी मिळून याचं बनवलं. पहिले माझगाव डॉक शिप बिल्डर्सने अर्ध बनवलं, त्याच्यानंतर उर्वरित जे काम आहे ते गार्डन रिच शिप बिल्डर्स यांनी केलं, आणि गार्डन रिच शिप बिल्डर्स यांनी मग फायनल याला टच दिला. त्यामुळे याचं जे लॉन्चिंग आहे ते कोलकात्यामधून करण्यात आलं. आणि कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर हे जे जहाज अनावरण केलं गेलं ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते केलं गेलं. त्यामुळे याचं अनावरण जे आहे ते कोलकातामधून झालं. आणि ग्रेस नावाची संस्था गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर यांच्या अंतर्गत याला काय करण्यात आलेलं आहे, लॉन्च करण्यात आलेलं आहे. तर प्रोजेक्ट 17A नावाचा एक प्रोजेक्ट आहे. त्याच्या अंतर्गत जर आपण बघितलं तर 7 जहाज बनवले जाणार आहे. या 7 पैकी 6वं जहाज होतं ज्याचं नाव आहे INS विंध्यागिरी. INS विंध्यागिरी पहिले आपल्याकडे होतं. INS या शब्दाचा अर्थ आहे इंडियन नेव्हल शिप. ठीक आहे, इंडियन नेव्हल शिप म्हणजे भारतीय नौदलाचं जहाज, जहाजाचं नाव विंध्यागिरी. पहिले सुद्धा आपल्याकडे असं जहाज होतं, पण त्यांनी 2012 पर्यंत काम केलं आणि नंतर आपण त्याला निवृत्त केलं. मग असंच जहाज आता आपण बनवलेलं आहे आणि जुन्या जहाजाच्या स्मरणार्थ नवीन जहाजाला आपण विंध्यागिरी नाव दिलेलं आहे. मग याचं जर आपण लेंथ बघितली लांबी तर 150 मीटर 150 मीटर लांबी आहे. वजन जे आहे ते 6670 टन वजन याचं. आणि जर आपण बघितलं तर 28 नॉट्स याचा वेग आहे. पाण्यामध्ये जो वेग मोजला जातो तो नॉट्स मध्ये मोजला जातो. 28 नॉट्स त्याचा वेग आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा, मागच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4 कोलकाता. यानंतर पुढील प्रश्न आहे, भारतीय हवाई दलाने सीमांवर लक्ष ठेवण्यासाठी, आपल्या जे काही बॉर्डर्स आहेत, सीमा आहे, त्यावर लक्ष ठेवण्यासाठी कोणता नवीन ड्रोन विकत घेतलेला आहे किंवा भारतीय हवाई दलाने आपल्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. तर त्या ड्रोनचं नाव आहे हेरॉन मार्क 2. हेरॉन मार्क 2 हा जो ड्रोन आहे हा पण इस्रायलकडून विकत घेतलेला आहे आणि हा ड्रोन भारतीय सीमेवर लक्ष देणार आहे, भारतीय सीमांचं रक्षण करणार आहे. यानंतर पुढे जाऊया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2023 मध्ये स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पारंपरिक जे कारागीर असतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणती योजना सुरू केली. तर बघा मित्रांनो, इथे आपल्याला खूप सारे योजना बघायला मिळतील. यामध्ये आपल्याला ज्या काही योजना आहे मग त्या योजना मी तुम्हाला शिकवलेल्या पैकी एक योजना सांगतो. नया सवेरा योजना. जे काही मागासवर्गीय समुदायातील लोक आहे त्यांना मोफत शिक्षण देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे, नया सवेरा नावाची योजना त्यांच्यासाठी सुरू केली गेली आहे. यानंतर जर पुढे आलो तर मिष्टी नावाची योजना, खारफुटीची जी वनं असतात, खारफुटीची जी वनं असतात या वनांचं संरक्षण करण्यासाठी जी योजना लॉन्च करण्यात आली तिचं नाव आहे मिष्टी योजना. त्यानंतर नवीन स्वर्णिमा योजना, तर महिलांना स्वतःचा उद्योग स्थापन करण्यासाठी 2 लाखाचं लोन देण्यासाठी गव्हर्नमेंटने नवीन स्वर्णिमा योजना सुरू केली. आणि जे काही पारंपरिक कारागीर आहे तर त्यांनी जे काही पारंपरिक पहिल्यापासून जे काही वस्तू बनवलेल्या आहे त्या वस्तू बनवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विश्वकर्मा योजनेची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे. सुतार समजून घ्या की आपल्याकडे वखर असतं शेत वखरण्यासाठी, तर ते वखर कोण बनवतं, सुतार बनवतो. लोहार पहिले शेत नांगरण्यासाठी ते पहिले जे काही अवजार असायचे ते पहिले लोहार बनवायचा. ठीक आहे, आता डायरेक्ट ट्रॅक्टरचं नांगर येतं, पण पहिले शेतकऱ्यांसाठी बैलाने ओढलं जाणार नांगर होतं. म्हणजे पारंपरिक गोष्टीचं जतन केलं जावं आणि पारंपरिक कारागिरांना प्रोत्साहन द्यावं यासाठी विश्वकर्मा योजना जी आहे ती गव्हर्नमेंटने आणलेली आहे. यानंतर आशिया खंडामध्ये पहिल्यांदाच
एक अणुभट्टी केंद्राचं काय करण्यात आलेलं आहे, तर एका संग्रहालयामध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे. तर कोणतं अणुभट्टी केंद्र होतं ज्याला संग्रहालयामध्ये कन्वर्ट करण्यात आलं, तर मित्रांनो अप्सरा नावाची एक अणुभट्टी होती जिची स्थापना आपण 1956 मध्ये केली होती. जवळपास या घटनेला 67 वर्ष झालेले आहे. या अणुभट्टी केंद्राला आपण संग्रहालय बनवलेलं आहे. काय बनवलेलं आहे, तर अप्सरा या अणुभट्टीला आपण संग्रहालयामध्ये कन्वर्ट केलेला आहे. ही बाब आपल्या लक्षात ठेवायची आहे. अप्सरा अणुभट्टीला आपण आता संग्रहालय बनवलेलं आहे, जिची स्थापना आपण जवळपास 4 ऑगस्ट 1956 ला आपण याची स्थापना केली होती आणि हिला आता 67 वर्ष पूर्ण झालेले आहे. यानंतर ICC प्लेयर ऑफ द मंथ नावाने एक पुरस्कार प्रत्येक महिन्यामध्ये दिला जातो. या महिन्यामध्ये महिला खेळाडूसाठी जो पुरस्कार जाहीर झाला तो कोणाला देण्यात आला, तर महिला खेळाडूचा पुरस्कार ऑस्ट्रेलिया संघातील एक खेळाडू आहे ॲश्ले गार्डनर या महिलेला हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. वन लाइनर आहे त्यामुळे मी थोडा फास्ट घेतला. यानंतर पुढे जाऊया. बघा IVF उपचार सुविधा देणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे, तर आता यावर थोडी आपल्याला चर्चा करावं लागणार आहे. ठीक आहे, IVF. ठीक आहे, आयचा अर्थ आहे इन, आयचा अर्थ काय इन, त्यानंतर व्हीचा अर्थ आहे विर्टो, आयचा अर्थ आहे इन, व्हीचा अर्थ आहे विर्टो आणि एफचा अर्थ आहे फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन. आता बघा IVF प्रक्रिया नेमकं काय, तर IVF प्रक्रिया म्हणजे काय, तर जे काही मुलं जन्माला येतात, ठीक आहे, तर ते प्रजनन प्रक्रियेद्वारे मुलं जन्माला येतात. तर प्रजनन प्रक्रिया न होऊ देता प्रयोगशाळेमध्ये जे काही समजा पुरुषांकडून आणि महिलांकडून सॅम्पल तयार करून महिलांमध्ये प्रजनन न होऊ देता बाळाचा जन्म घडून आणण्याची जी प्रक्रिया असते तिला IVF प्रक्रिया म्हटलं जातं. सिंपल साध्या सोप्या भाषेत की IVF प्रक्रिया काय आहे, तर प्रजनन होऊ न देता प्रयोगशाळेमध्ये काही गोष्टी तयार केल्या जातात आणि त्यानुसार बाळ जन्माला येतं, तर त्याला म्हटलं तर IVF प्रक्रिया. आणि मोफत IVF उपचार सुविधा देणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे, तर ते राज्य आहे गोवा. ही सुद्धा बाब लक्षात ठेवायची. कोणतं राज्य बनलेले, तर गोवा. IVF मोफत उपचार देणारं पहिलं राज्य बनलेले गोवा भारतातील. यानंतर भारतात इलेक्ट्रिक बस सेवेला चालना देण्यासाठी केंद्र सरकार 2023 मध्ये कोणत्या प्रकल्पाला मान्यता दिली, तर PM ई बस सेवा या प्रकल्पाला केंद्र सरकारने मान्यता दिली. या प्रकल्पाअंतर्गत केंद्र सरकार 100 शहरांमध्ये 10,000 इलेक्ट्रिक बस उतरवणार आहे. हे केंद्र सरकारचं टार्गेट आहे. भारतातील इलेक्ट्रिक बस सेवेला PM ई बस सेवा या योजनेअंतर्गत चालना मिळणारे 100 शहरांना 10,000 इलेक्ट्रिक बस या योजनेअंतर्गत मिळणार आहे. यानंतर कोणत्या राज्य सरकारने मोफत अन्नपूर्णा फूड पॅकेट योजना सुरू केली, तर बघा अन्न गव्हर्नमेंट मार्फत मोफत दिलं जातं, पण त्याचबरोबर आपण जर बघितलं अन्नाबरोबर डाळ दिली जाणार, मीठ दिली जाणार, साखर दिली जाणार, चहाची पत्ती दिली जाणार, अशा अन्न व्यतिरिक्त इतर ज्या गोष्टी आहे मसाले दिले जाणार, तेल दिले जाणार, अशा गोष्टींसाठी अन्नपूर्णा फूड पॅकेट योजना अलीकडे एका राज्याने लॉन्च केलेली आहे. ते राज्य आहे राजस्थान. राजस्थानची योजना आहे अन्नपूर्णा फूड पॅकेट योजना. यानंतर पुढील प्रश्न 2023 मध्ये अंडर-20 वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप मध्ये पुरुषांचे 61 किलो वजनी गटामध्ये कोण विश्वविजेता बनलेला आहे, तर पुरुषाचे 61 किलो वजनी गटामध्ये आणि अंडर-20 रेसलिंग चॅम्पियनशिप मध्ये म्हणजे अंडर-20 कुस्ती ची जी काही स्पर्धा झाली तिच्यामध्ये जर आपण बघितलं तर मोहित कुमार याने काय मिळवलेलं आहे, तर गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. आणि मोहित कुमारने गोल्ड मेडल मिळवून काय जिंकलेलं आहे, ही स्पर्धा जिंकलेली आहे. ही स्पर्धा कुठे भरवली होती, अंडर-20 रेसलिंगची स्पर्धा, तर जॉर्डन या देशामध्ये ही स्पर्धा भरली होती. ही बाब महत्वाची आहे कारण यावर प्रश्न विचारला जातो कोणती स्पर्धा कुठे भरवली गेली. यानंतर प्रजनन आणि बाल आरोग्य सेवांचे संपूर्ण डिजिटलायझेशन करणारं भारतातील कोणतं राज्य आहे, तर बघा राजस्थानच येणार.
राजस्थानने काय केलं, प्रजनन आणि बाल आरोग्य सेवांचं पूर्ण डिजिटलायझेशन केलेलं आहे. जे काही आरोग्यविषयक सेवा दिल्या जातात बालकांना आणि ज्या काही प्रजनन विषयक सेवा दिल्या जातात तर त्यांच्याविषयीची माहिती लोकांपर्यंत डिजिटल स्वरूपात पोहोचवली जाणार आहे. किंवा समजून घ्या की एखाद्या बाळाचा जन्म झाला त्याची नोंदणी वगैरे जी माहिती असणार ती पूर्ण डिजिटल असणार आहे आणि या सेवा पूर्णपणे डिजिटली आता उपलब्ध करून दिले जाणार आहे. आणि असं पहिलं राज्य राजस्थान बनलेलं आहे. लक्षात ठेवा, प्रजनन आणि बाल आरोग्याशी संबंधित ज्या काही सेवा आहे त्या पूर्णपणे त्यांचं डिजिटलायझेशन करण्याचं काम राजस्थान या राज्याने केलेलं आहे. यानंतर पुढे जाऊया, तुमच्या गावात डॉक्टर. काय तुमच्या गावात डॉक्टर ही जी योजना आहे ही कोणत्या राज्याने किंवा कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये सुरू झाली, तर तुमच्या गावात डॉक्टर ही योजना जी आहे ती जम्मू काश्मीर या राज्याने सुरू केली. म्हणजे गावागावामध्ये डॉक्टरची सुविधा पोहोचवण्यासाठी जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाने तुमच्या गावात डॉक्टर योजना जी आहे ती सुरू केलेली आहे. जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश आहे. बघा, जेव्हा तुम्हाला प्रश्नामध्ये राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात असं जेव्हा दिसतं तेव्हा समजून जायचं दाल में कुछ तो काला आहे. म्हणजे इथं केंद्रशासित प्रदेश सुद्धा उत्तर असू शकतो, त्यामुळे केंद्रशासित प्रदेश एकदा बघून घ्यायचे. मग इथं राज्य हे आपलं कॅन्सल होईल, हे आपलं कॅन्सल होईल, दोघातून एक निवडावं लागेल. मग जम्मू काश्मीरने ही योजना सुरू केलेली आहे. यानंतर भारताची पहिली ऑनलाईन गेमिंग अकॅडमी कुठे सुरू होत आहे, तर भारताची मित्रांनो पहिली ऑनलाईन गेमिंग अकॅडमी जी आहे ती मध्य प्रदेश या राज्यामध्ये सुरू होत आहे. पहिली ऑनलाईन गेमिंग साठीची अकॅडमी. इतके दिवस नॉर्मल आपले मैदानी स्पोर्टच्या खूप साऱ्या अकॅडमी आपण बघितल्या असतील, पण ऑनलाईन गेमिंगची सरकारी पहिली अकॅडमी मध्य प्रदेशमध्ये सुरू होत आहे. यानंतर पुढील प्रश्न, ऑल इंडिया टायगर एस्टिमेशन 2022 नावाचा एक रिपोर्ट प्रकाशित झाला. या रिपोर्टनुसार 2022 या वर्षामध्ये, आता हा रिपोर्ट या महिन्यामध्ये 2023च्या ऑगस्ट महिन्यामध्ये प्रकाशित झाला. 2022 मध्ये टोटल वाघांची संख्या कुठे सगळ्यात जास्त आहे, तर यावर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तर सगळ्यात जास्त वाघांची संख्या मित्रांनो 785 वाघ जे ते मध्य प्रदेशमध्ये आहे. सगळ्यात जास्त वाघ किती कुठे आहे, 785 वाघ मध्य प्रदेशमध्ये. कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे. कर्नाटकमध्ये जर बघितलं तर 563 वाघ आहे. किती कर्नाटकमध्ये, 563. उत्तराखंडमध्ये आपण यूकेच लिहूया, उत्तराखंडमध्ये 560 वाघ आहे. आणि आपल्या लाडक्या महाराष्ट्रामध्ये 444 वाघ आहे. ठीक आहे, महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर 444 वाघ महाराष्ट्रात आहे. मध्य प्रदेश टॉपला आहे, 785 वाघ मध्य प्रदेशमध्ये आहे. आपण महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प ऑलरेडी एका प्रश्नामध्ये कव्हर केलेला आहे. त्यानंतर 2023 मध्ये महाराष्ट्र सरकारने पहिला उद्योगरत्न पुरस्कार कोणाला दिला, तर पहिल्यांदा सुरू करण्यात आला उद्योगरत्न पुरस्कार आणि पहिला पुरस्कार जो आहे तो रतन टाटा यांना मिळालेला आहे. डायरेक्ट उत्तर देऊन टाकायचं, वन लाइनर क्वेश्चन जसं तसा विचारला जाईल. यानंतर अमेझॉन इंडियाने भारतातील पहिलं फ्लोटिंग स्टोअरचं उद्घाटन कुठे केलं. म्हणजे आता स्टोअर म्हणजे दुकानामध्ये मिळतात आपल्या दैनंदिन गोष्टी, बरोबर. किंवा अमेझॉन नावाची कंपनी, तर अमेझॉन काय करते, तर छोटे मोठे स्टोअर ओपन करते. त्यामधून समजून घ्या तुम्हाला जर एखादी गोष्ट तुम्ही ऑनलाईन ऑर्डर केली की जवळच्या दुकानातून ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. तसं फ्लोटिंग म्हणजे तरंगणारं दुकान कुठे सुरू करण्यात आलं, तर जम्मू काश्मीरमध्ये जे दल सरोवर आहे त्या दल सरोवरामध्ये पहिलं देशातील फ्लोटिंग सरोवर जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. यानंतर पुढे जाऊया, दक्षिण आशियातील पहिलं प्रजाती अस्तित्व केंद्र कुठे सुरू केलेलं आहे, कुठे सुरू केले गेलेलं आहे, तर दक्षिण आशियामध्ये आपण जर बघितलं भारत येतो, बांगलादेश येतो, त्यानंतर पाकिस्तान येतो, श्रीलंका येतो, त्यानंतर म्यानमार येतो. तर दक्षिण आशियामध्ये पहिलं प्रजाती अस्तित्व केंद्र भारतामध्ये सुरू केले गेले आहे. जे प्रजाती आहे तर त्यांचे जे काही सॅम्पल आहे, जे काही DNA सॅम्पल वगैरे आहे त्यांच्या अस्तित्वासाठी ते जपून ठेवायचे, यासाठी प्रजाती अस्तित्व केंद्र भारतामध्ये सुरू केले गेलेलं आहे. त्यानंतर भारतात प्रथमच 5वी वर्ल्ड कॉफी समिट कुठे आयोजित केली जाणार आहे, तर भारतामध्ये जगामध्ये कॉफीशी रिलेटेड 4 ऑलरेडी समिट झाल्या आणि आता 5वी समिट भारतामध्ये होणार आहे. आणि भारताच्या ती बँगलोर या ठिकाणी भारतातील पहिली कॉफी समिट होत आहे. भारतामध्ये कॉफी कुठं पिकवली जाते, तर बाबा बुदान टेकड्या, तर बाबा बुदान नावाच्या टेकड्या निलगिरी डोंगरामध्ये, तिथं भारतामध्ये कॉफी पिकवली जाते. आणि आपण जर बघितलं तर कॉफी समिट, जगातील 5वी कॉफी समिट सध्या कुठे होणार आहे, तर भारतामधील बँगलोर या ठिकाणी होणार आहे.
यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिला स्वदेशी विकसित नेक्स्ट जनरेशन मॅग्नेटिक रिझोनन्स इमेजिंग स्कॅनरचं अनावरण कोणी केलं? थोडक्यात सिंपल भाषेमध्ये MRI म्हणजे मॅग्नेटिक रिझोनन्स इमेजिंग. ठीक आहे, MRI म्हणजे काय? मॅग्नेटिक रिझोनन्स इमेजिंग. आता स्वदेशी MRI जो काही बनवला गेलेला आहे त्याचं उद्घाटन कोणी केलं भारताचं, त्याचं अनावरण कोणी केलं? तर भारतामध्ये बनलेला पहिला स्वदेशी MRIचं उद्घाटन किंवा अनावरण डॉक्टर जितेंद्र सिंह केंद्रीय मंत्री त्यांनी केलेलं आहे. यानंतर बघा, सुधारित शेतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सल्फर लेपित खतांचा शुभारंभ युरिया गोल्ड या नावाने कुठे केलेला आहे? सिंपल. आता इथं बघा, युरिया जो आहे, युरिया हा दोन ठिकाणी यूज केला जातो, एक म्हणजे शेतामध्ये आणि याची गरज कारखान्यामध्ये सुद्धा लागते. ठीक आहे, तर मग आपण जर बघितलं तर कारखान्यामध्ये बिझनेसमॅनला याची गरज लागते, शेतामध्ये शेतकऱ्यांना याची गरज लागते. मग शेतकऱ्यांना हा युरिया जर 100 रुपयामध्ये मिळत असेल तर जे काही बिझनेसमॅन लोक असतात त्यांना हा 200 रुपयामध्ये मिळतो. म्हणून काही बिझनेसमॅन काय करतात तर आपल्या पैशाचा गैरवापर करून शेतकऱ्यांना मिळणारा युरिया, जे काही युरिया विकणाऱ्या जे काही केंद्र असतात त्यांच्याकडून विकत घेतात थोडा जास्त पैसा देऊन आणि कमी भावामध्ये हा युरिया विकत घेतात. म्हणून शेतकऱ्यांना हा युरिया मिळत नाही. मग शेतकऱ्यांचा हा युरिया या कारखान्यावाल्यांनी घेऊ नये म्हणून त्याला पहिले नीम कोटिंग केलं जायचं. म्हणजे जे कडुलिंब आहे त्याच्या लिंबोळ्या ज्या असतात त्याचा बारीक करून त्याचं कोटिंग दिलं जायचं. आता याला सल्फरचं कोटिंग दिलं जाणार आहे. म्हणजे या युरियाचा वापर फक्त शेतकऱ्यांनाच करता येईल, बाकी कोणाला करता येणार नाही. म्हणजे सल्फर कोटेड युरियाला युरिया गोल्ड या नावाने ओळखलं जाईल. आणि हा युरिया गोल्ड सगळ्यात पहिले कोणाला देण्यात आला तर सीकर राजस्थानमधील शेतकऱ्यांना देण्यात आला, कारण त्याचं उद्घाटन सीकर राजस्थानमधून झालेलं आहे. तर हीच बाब आपल्या लक्षात ठेवायची. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सल्फर कोटेड किंवा सल्फर लेपित युरियाचा शुभारंभ कुठे केला? राजस्थानमध्ये केला, ज्याचं नाव आहे युरिया गोल्ड. यानंतर 88वा प्रश्न, कोणतं भारतातील शहर पहिलं शहर ठरलेलं आहे की जे सेफ्टी टँक मुक्त आहे आणि घरामध्ये 100% शौचालय आहे? तर असं पहिलं शहर कोणतं बनलेलं आहे तर नवी मुंबई, ज्यामध्ये 100% शौचालय आपल्याला दिसतील आणि सेफ्टी टँक मुक्त हे शहर आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या अंतराळ संस्थेने इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर 4 अंतराळवीरांना पाठवण्यासाठी SpaceX Crew 7 मिशन सुरू केलेलं आहे? तर SpaceX Crew 7 मिशन कोणाचं आहे? नावात जरी SpaceX कंपनीचं नाव दिसत असेल तर हे मिशन नासा ऑपरेट करणार आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर असणार आहे. तर नासाचं हे मिशन आहे. SpaceX Crew मिशन जे ते कोणाचं आहे? नासाचं आहे. अमेरिकेची स्पेस एजन्सी हिचं हे मिशन आहे. SpaceXचं हे मिशन नाही, फक्त त्याचं नाव आहे SpaceX Crew 7 मिशन. यामध्ये 4 अंतराळवीरांना जे काही इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे तिथे पाठवलं जाणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने जंगलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हवामान बदलाच्या विरोधात अमृत वृक्ष आंदोलन नावाचं ॲप सुरू केलं? तर मी तुम्हाला लेक्चरच्या पहिले सांगितलं की अमृत वृक्ष आंदोलन आणि ॲप आसाम राज्याचा आहे. यावर आपण पहिली चर्चा सुद्धा केली होती. यानंतर पुढील प्रश्न 91वा प्रश्न, कोणत्या राज्याच्या मानकुरड आंब्याला भौगोलिक संकेतन म्हणजे GI टॅग देण्यात आलेला आहे? तर हा कुरड आंबा जो आहे हा गोव्याचा आहे. मानकुरड आंबा, जसा हापूस आंबा आपल्या महाराष्ट्राचा आहे, कोकणाचा आहे, तसा मानकुरड आंबा हा गोव्याचा आहे आणि याला आता GI टॅग जो आहे तो मिळालेला आहे. जिओग्राफिक इंडिकेशन, त्यालाच आपण मराठीत म्हणू शकतो भौगोलिक संकेतन मिळालेलं आहे. यानंतर केंद्रीय पर्यावरण आणि वन त्याचबरोबर हवामान बदल मंत्रालयाने प्रोजेक्ट टायगरचं विलिनीकरण अजून कोणत्या प्रोजेक्टमध्ये केलं? आता पहिले काय करण्यात आलं तर 1960-70च्या दशकामध्ये किंवा 80च्या दशकामध्ये जे काही प्रोजेक्ट टायगर म्हणजे वाघांना वाचवण्यासाठी, प्रोजेक्ट एलिफंट हत्तींना वाचवण्यासाठी, प्रोजेक्ट लायन सिंहांना वाचवण्यासाठी असे वेगवेगळे प्रोजेक्ट सुरू केले. मग आता त्या प्रोजेक्टचं मर्जर केलं जात आहे. प्रोजेक्ट टायगर जो हत्तींना वाचवण्यासाठी वाघांना वाचवण्यासाठी सुरू करण्यात आला होता आणि प्रोजेक्ट एलिफंट जो होता प्रकल्प हत्ती जो हत्तींना वाचवण्यासाठी सुरू करण्यात आला होता, या दोघांना एकत्र केलं जाणार आहे. आणि आता हत्तींना आणि वाघांना वाचवण्यासाठी एकच बॉडी असेल, ती फक्त दोघांसाठी पण काम करेल. पहिले कसं सेपरेट टीम असायची, हत्तींना वाचवण्यासाठी सेपरेट लोक काम करायचे, वाघांना वाचवण्यासाठी सेपरेट लोक काम करायचे. आता एकाच छताखाली ते दोघं मिळून काम करतील, तेच हत्तींना वाचवतील, तेच वाघांना सुद्धा वाचवतील. प्रोजेक्ट टायगर आणि प्रोजेक्ट एलिफंट दोघांना एकत्रित करण्यात आलेलं आहे. यानंतर कोणत्या राज्याने महिलांसाठी इंदिरा गांधी मोफत स्मार्टफोन योजना सुरू केली?
तर इंदिरा गांधी मोफत स्मार्टफोन योजना जी आहे ती कोणी सुरू केली, ती राजस्थानने सुरू केलेली आहे. आणि राजस्थानने मित्रांनो जवळपास 1,30,00,000 महिलांना स्मार्टफोन राजस्थान पुरवणार आहे. 1,30,00,000 महिलांना स्मार्टफोन दिला जाणार आहे आणि ही योजना राजस्थान सरकारने सुरू केलेली आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, राजस्थानच्या खूप सारे योजना आपण बघितल्या आणि राजस्थानच्या योजनेवर खूप सारे प्रश्न सुद्धा येऊन गेलेले आहे रिसेंट एक्झाम मध्ये. यानंतर 94 प्रश्न आहे, जायद तलवार हा द्विपक्षीय नौदलाचा युद्ध सराव कोणत्या 2 देशामध्ये करण्यात आलेला आहे किंवा कोणत्या 2 देशामध्ये झालेला आहे, तर नुकताच दुबईमध्ये जायद तलवार नावाचे एक द्विपक्षीय नौदलाचा म्हणजे नेव्हीचा एक युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता आणि तो भारत आणि UAE संयुक्त अरब अमिरात यांच्या दरम्यान झालेला आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, पुढील प्रश्न आहे 95 प्रश्न, न्यायालयाच्या आवारामध्ये प्रवेश करण्यासाठी ऑनलाईन इलेक्ट्रिक पास तयार करण्यासाठी भारतीय सर्वोच्च न्यायालयाने कोणतं ऑनलाईन पोर्टल सुरू केलं, तर बघा न्यायालयाच्या आवारामध्ये प्रवेश करण्यासाठी आता इथून पुढे इलेक्ट्रॉनिक पासची गरज लागणार आहे आणि तो पास तुम्हाला ऑनलाईन मिळवता येईल आणि तो जसं की मूवीचं तिकीट बुक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये दिसतं आणि मग तुम्ही तो कोड स्कॅन केला तर तुम्ही मूवीला जाऊ शकता. सेम तशा प्रकारचा पास तुम्हाला मिळेल आणि त्यासाठी एक पोर्टल इथं बनवण्यात आलेलं आहे ज्याचं नाव आहे स्वागत पोर्टल किंवा सुस्वागतम पोर्टल. या दोन्हीपैकी एक जरी नाव असलं तरी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सुस्वागतम हे नाव लक्षात ठेवा स्वागतपेक्षा. सुस्वागतम पोर्टल हे भारतीय सर्वोच्च न्यायालयाने डेव्हलप केलेलं आहे. यानंतर मित्रांनो पुढे जाऊया, बघा वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये 28 सदस्यीय भारतीय संघाचं नेतृत्व कोणी केलं, तर वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये 28 सदस्यीय भारतीय संघाचं नेतृत्व केलं नीरज चोप्रा याने. तर अशा प्रकारे ऑगस्ट मधील जे प्रश्न आहे ते आपले संपलेले आहे. एकदम चांगल्यारीत्या मी तुम्हाला ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हे लेक्चर प्रॉपर अजून 1-2 वेळा रिपीटमध्ये फास्टमध्ये बघायचं आहे. ते लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला प्रॉपर गोष्टींची आयडिया मिळून जाईल आणि तुम्हाला व्यवस्थितपणे गोष्टी समजतील. एका बघण्यामध्ये कधी कधी आपल्याला गोष्टी समजत नाही, दुसऱ्या बघण्यामध्ये आपल्याला अजून गोष्टीचं ज्ञान मिळतं. त्यामुळे तुम्ही रिपीटमध्ये जर लेक्चर बघितलं तरी तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. आता तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला नक्की लाईक करा. त्याचबरोबर हे लेक्चर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि अशाच दर्जेदार व्हिडिओसाठी बघत राहा अभ्यास मित्र.